नमस्कार. आदरणीय जयंत सावरकर साहेब, बोला. वर्ल्ड साळी फाउंडेशन अर्थात जागतिक साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते, संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि संपूर्ण जागतिक साळी फाउंडेशनच्या परिवारातर्फे आपलं आजच्या या फेसबुक मुलाखतीमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सावरकर सर, जागतिक साळी फाउंडेशन साळी जो आहे ना, हा आमचा समाज आहे. समाज आम्ही विणकर म्हणजे हातमागावरती कपडे विणण्याचं काम करण्याचा व्यवसाय हा आमचा व्यवसाय. आम्ही विणकरामध्ये अनेक जाती येतात, साळी येतात, कोष्टी येतात, पद्मसाळी येतात. त्यापैकी आमचा एक समाज आहे ज्याचं नाव आहे साळी. या साळी समाजाच्या उद्धारासाठी, साळी समाज समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी आणि माझ्या पत्नीनं दिनांक 29 ऑक्टोबर 2017 रोजी जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना केली. आणि बरोबर 2.5-3 वर्षापूर्वी प्रभादेवीला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये या फाउंडेशनचा लोकार्पण सोहळा देशातल्या विविध साळी समाजातील लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही साजरा केला. मी आजपर्यंतच्या मुलाखतीमध्ये माझी दुसरी ओळख करून दिली नाही, परंतु आपल्याला माझी ओळख करून द्यायला आवडेल. माझं नाव विजय नारायण वक्ते, मी मंत्रालयामध्ये अधिकारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये मी अधिकारी आहे आणि जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक आहे. आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपली ओळख डॉक्टर अपर्णा निमकर करून देतीलच, पण तत्पूर्वी मला आपल्याबद्दल एवढंच म्हणावं असं वाटतं की 60 दशक मराठी नाट्य क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या रूपानं, विठ्ठलाच्या रूपानं आपण विटेवरती उभे आहात. नाट्य क्षेत्राचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल, चित्रपट सृष्टीचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस आपलं नाव आवर्जून घेतल्याशिवाय तो इतिहास कधीही पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. अगदी अमेरिकेचं विश्व मराठी साहित्य संमेलन असो की 97व्या अखिल महाराष्ट्र नाट्य परिषदेचे आपण अध्यक्ष होता. आपण 97व्या अखिल महाराष्ट्र नाट्य परिषदेचे आपण अध्यक्ष होता. त्यामुळे संमेलनाचा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे आपण अध्यक्ष होता. अगदी 60 दशक आपण, म्हणजे मला चांगलं आठवतं की आपण 1955 साली मुंबईमध्ये आला, ज्या वेळेला आपण, मला वाटतं आपण 7 वर्षाचे होता, त्यावेळेला आपण 1955 साली मुंबईमध्ये आला. आणि 55 नंतर साधारणतः आज काय आहे, मला वाटतं आपलं वय साधारणतः 80च्या आसपास आहे. आज आता 85 वर चालू आहे. 85 वर्ष आपलं वय आहे आणि जवळजवळ आपण 60 ते 62 वर्ष आज मराठी नाट्यसृष्टीची अविरतपणे सेवा करत आलेला आहात. कुटुंब आणि तत्व याची सांगड घालता घालता आयुष्यामध्ये आपल्या असाही एक प्रसंग आला की निर्णय घेताना आपल्याला अनेक यातना झाल्या. काय करावं, हा निर्णय घ्यावा की तो निर्णय घ्यावा, परंतु आपण योग्य तो निर्णय घेतला आणि आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयामध्ये बसलेला आहात. जयंत सावरकर साहेब, आदरणीय जयंत सावरकर साहेब, मी विजय वक्ते आपलं आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये आपलं पुनश्च स्वागत करतो. धन्यवाद. आपला माईक बंद आहे अपर्णा मॅडम. जयंत सावरकर साहेब, तत्पूर्वी मी आमच्या काही मोहऱ्यांची ओळख करून देऊ इच्छितो आपल्याला. आजची मुलाखत घेण्यासाठी आज आमचे 3 मोहरे इथे उपस्थित आहेत. त्यातील पहिल्या आहेत, त्यांचं नाव आहे सौ श्रद्धा संजीव साळी. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या सामाजिक चळवळीचा वारसा हे कुटुंब चालवतं आणि अत्यंत चांगल्या कवयित्री आहेत, त्या सुंदर लिहितात. एका बाजूला आहेत आमच्या डॉक्टर अपर्णा निमकर, सायकोथेरपिस्ट आहेत, उत्तम मोटिवेशनल स्पीच देतात, इंग्लिश भाषेवरती त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. आणि तिसरे आमचे अँकर आहेत, त्यांचं नाव आहे राजेश तांबडे, जे जागतिक साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत. आणि आवाजाची कार्यशाळा नावाचा त्यांचा उपक्रम असून कसं बोलावं, काय बोलावं आणि कुठे बोलावं यासाठी ते विविध युवकांना मार्गदर्शन करीत असतात. आज हे 3 मुलाखतकार आपली मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत आपल्यासोबत मी सहभागी झालेलो आहे. आपल्या पुरस्कारांचं एक छोटस प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, तर ते आपण पाहूया. विजय सर दाखवतील आपल्याला. मी थोड्या वेळात दाखवते.
इफ यू डोंट माइंड. हा चालेल, नक्की. आजच्या पाहुण्यांची ओळख करून देणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं आहे. माझी पात्रता ही नाहीये की मी आपल्याबद्दल काही बोलावं. आपण इतके आपल्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आहात की आम्ही धन्य झालो आपल्याला आमच्या सोबत कन्व्हर्सेशन आणि संवाद मालिकेत इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल. आपली ओळख करून द्यायची म्हटलं तर नाट्य क्षेत्र हे सुरुवातीलाच मला बोलावं लागेल, कारण जवळजवळ 76 पेक्षाही जास्त नाटकांमध्ये आपण प्रमुख आणि मोठमोठ्या प्रसिद्ध भूमिकांमध्ये आलेले आहात आणि आपली छाप आपण जगतावर आणि सगळ्या प्रेक्षकांच्या मनावरती पाडलेली आहे. त्याचप्रमाणे मराठीमध्ये तब्बल 13 पेक्षा जास्त चित्रपट, हिंदी चित्रपट, त्याचप्रमाणे छोट्या पडदा म्हणजे टीव्ही वरती सुद्धा आपल्या अनेक मालिकांमध्ये आपली उपस्थिती आम्ही आवर्जून पाहिलेली आहे. आपली उपस्थिती असणं म्हणजे तो कार्यक्रम किती चांगला असेल आणि किती नॉलेजेबल असेल हे आम्हाला जाणवतं. आपली ओळख करून द्यायची म्हटली तर आपण मूळचे गुहागरचे, आपला जन्म गुहागरचा, पण तिथून काही अंतरावर असलेले छोटेसं गाव, त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव फक्त सावरकरांचं. इथे दुसऱ्या कुठल्याही आडनावाचा व्यक्ती नाही. इतक्या सुंदरशा गावातले आपले मूळचे आपण. फार मोठं कुटुंब, जॉईंट फॅमिली ज्याला आपण म्हणतो, अशा कुटुंबातून आपण आलेले आहात. आपल्या कुटुंबामध्ये सगळे सुसंस्कृत, आपलं बालपण अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या जडणघडणीमधनं गेलेलं आहे. खडतर प्रवास होता, पण आपण कधी हार मानली नाही आणि त्यातूनही मार्ग काढत स्वतःचं शिक्षण घेत पुढे आलेले आहात. आणि अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या टॅलेंटला इतका मोठ्या प्रमाणावरती पसरवलेला आहे आणि सगळ्या जगतामध्ये पोचवलेला आहे. मराठी रंगभूमी आपल्याला सगळेजण आवर्जून म्हणतात की रंगकर्मी जयंत सावरकरजी. त्यामुळे आपल्या नावापुढेच संपूर्ण रंग चित्रपट म्हणा किंवा स्टेज म्हणा ह्याचं सगळ्याचं गुणगान होतच आहे. आपले पुरस्कार म्हणाल तर कुठलाच पुरस्कार असा राहिला नाही की आपल्याला मिळाला नाही, कारण आपलं कर्तृत्व आणि आपली योगदान या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. त्याचप्रमाणे आता अलीकडेच मिळालेला आपला नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार हा अतिशय आनंदाचा क्षण आपल्याही लाईफमध्ये असेल आणि आम्हालाही फार अभिमानाने छाती मोठी झाली आमची की आपल्याला हा पुरस्कार मिळाला आणि आपल्याला गौरवण्यात आलं. आपण आपल्या कन्व्हर्सेशनला सुरुवात करूया आणि आपण हळूहळू आपली आणखीन ओळख आमच्या सगळ्याच निवेदकांकडून करून घेऊयात. आपण इथे आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. थँक्यू. नमस्कार काका, मी काका म्हणेन. तुमच्याबद्दल अपर्णा मॅडमने आता सांगितलं. तुमचं आम्हाला कलाकार म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून खूप छान अभिनयातून काही ना काही मिळत असतं. तर मी लगेच प्रश्नाला सुरुवात करते. मला असं म्हणे, तुमचं बालपण गावी गेलं तर ते कसं होतं, गावचं शिक्षण कसं घेतलं, याबद्दल मला तुमच्याकडून थोडंसं जाणून घ्यायचंय. माझा आवाज पोहोचत नाहीये का? जयंत सर, आवाज येतोय आमचा? थोडा डिस्टर्बन्स. एक मिनिट. श्रद्धा मॅडमचा आवाज आला आपल्यापर्यंत? हा आला. हा, तर आपलं बालपण आणि आपलं तिथलं गावचं शिक्षण याबद्दल ते आम्ही सगळेच जाणण्यास उत्सुक आहोत. बोला. आपलं बालपण गावी गेलं तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायचंय. गावी म्हणजे किती, मी 7व्या वर्षापर्यंत होतो. गुहागर या गावात माझा जन्म झाला आणि 7 वर्ष मी त्या गावात काढली. म्हणजे 4थी पर्यंत माझं शिक्षण त्या गावातच झालं, मराठी माध्यमातून. पण माझ्या वक्तृत्व कलेला जोड मिळाली ती त्या गावातच. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी गीता जयंतीला
गीतेतला 15वा अध्याय माझ्याकडून पाठ करून मला म्हणायला लावला. आणि तेव्हापासून मी गाव सोडून मुंबईला येईपर्यंत दरवर्षी ही प्रथा होती की दरवर्षी गीता जयंतीला मी गीतेतला एक कुठला तरी अध्याय किंवा वक्तृत्व कलेचं एक नमुना म्हणून भाषण माझ्याकडनं तयार करून घेत असत. विष्णुबुवा जोशी म्हणून आमच्याकडे कीर्तनकार होते, ते माझे या क्षेत्रातले खऱ्या अर्थानं पहिले गुरु. माझ्या भाषेवर, माझ्या उच्चारांवर, बोलण्याची लकब, आपल्या बोलण्याची दुसऱ्यावर छाप कशी पडेल याचा विचार करून बोलणं इत्यादी गोष्टी मला त्यांनी त्या वेळेला त्या वयातच शिकवल्या. मला कळत नव्हतं काहीही, परंतु परिणामकारक बोलणं कसं असावं याचा एक उत्तम मार्ग दाखवणारा शिक्षक मला त्यावेळेला मिळाला. अगदी खरं आहे. 5 तारखेला शिक्षक दिन झाला आणि आपल्याला आपले गुरु लहानपणीचे इतकी 80 वर्षानंतरही आठवतात आणि तुम्ही त्यांचा एक क्षण किंवा त्यांचा अनुभव सांगितला. खूप छान वाटलं. अजून तुमच्याकडून खूप जाणून घ्यायचंय. थँक्यू. काका, ह्या वयात देखील इतकं स्मरण कसं राहतं? 85 वर्ष वय आहे आपलं, आपण हो. तारखा देखील सांगतात. हो, आता काय आहे, स्मरणशक्तीचा पण एक व्यायाम असावा असं मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. आणि लहानपणापासून मला पहाटे उठून पाठ केलेले सगळे श्लोक म्हणण्याची सवय आहे. कदाचित हा स्मरणशक्तीला सतत जागृत ठेवण्याचा एक उपाय आपोआप झाला असावा, म्हणून अजूनही मला सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवतात. नाही म्हणायला अलीकडे गेले 4-6 महिन्यापासून थोडं कधी कधी विस्मरण होतं एखाद्या गोष्टीचं, पण नाहीतर विस्मरणाचा मला अद्याप तरी त्रास नाही कुठलाही. नाटकातली भाषणं तर पाठ असतातच, पण यापूर्वी अनेक नाटकातनं जी कामं केली ती सुद्धा भाषणं मला प्रसंगोवशात आठवतात. गडकऱ्यांच्या नाटकात कामं केलेली असल्यामुळं गडकऱ्यांची नाटकं ही एकदा पाठ झाली की ती कधी पुन्हा विसरायलाच होत नाही नटाला. त्यामुळे भावबंधन, एकच प्याला, पुण्यप्रवाह, प्रेमसन्यास या त्यांच्या सगळ्या नाटकातून मी कामं केली, तर ती भाषणं मला आठवतात. आता काही नाटकं ही 30-30, 40-40 वर्षात प्रयोगच झालेले नाही, त्यामुळे त्यातल्या भूमिकांची काही भाषणं ही थोडी विस्मरणात गेलेली आहेत, याबद्दल शंका नाही. परंतु ती भाषणं सुद्धा 1-2दा वाचली जर तर पुन्हा लक्षात यायला लागेल, याबद्दल मला शंका नाही. आपण मला वाटतं 7व्या वर्षी मुंबईमध्ये आला. पण ऑनलाईन जे एक मनात दुःख होते की आज जर प्रत्यक्ष आपल्याला आपण साधारणतः एक 7च वर्ष गुहागरमध्ये राहिला असं पण आता एवढ्यातच 7च वर्ष आपण गुहागरमध्ये राहिलात असं आपण म्हटलात आणि त्यानंतर आपण मुंबईमध्ये आलात. हॅलो, अगदी 7 वर्षानंतरच मुंबईत आलात, म्हणजे काय असं काय कारण घडलं की उच्च शिक्षणासाठी म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये आला, की आई वडिलांच्या कामानिमित्त मुंबईमध्ये आला, की अन्य काही कारण असावं? नाही, आई वडिलांचं काही काम नाही, पण माझा मोठा भाऊ मुंबईत राहत होता आणि मी हुशार आहे अशी घरातल्या सगळ्यांची समजूत असल्यामुळे त्यानं मला पुढच्या शिक्षणासाठी म्हणून मुंबईला आणलं. तसा माझा प्रत्येक भाऊ मुंबईला आला आणि त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी त्यांचा वेगवेगळा व्यवसाय पत्करला. पण मला विशेष आठवण माझी अशी आहे की शाळेतून माझा नंबरही चांगला असे, मार्कही चांगले असत, म्हणून मोठा भाऊ म्हणाला की मी याला मुंबईला घेऊन जातो, कारण आमच्याकडे गुहागर गावात पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती. ती सोय नंतर होत गेली, तरी सुद्धा मला एकदा मुंबईला आणल्यानंतर माझं पुढचं सगळं शिक्षण तिथेच झालं. शिक्षण तर आपण पूर्ण केलंच, हो, पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण एका विदेशी कंपनीमध्ये नोकरीला होता. होय. आणि ह्या विदेशी कंपनीमध्ये नोकरी करता करता आपण नाटकातही काम करत होता.
होय. कदाचित त्यावेळेला घरच्या लोकांचा विरोध असूही शकेल म्हणा, सांगता येत नाही काय. कारण आपण एका विदेशी कंपनीमध्ये नोकरीलाही होता. नंतर ती अर्थात ती नोकरी आपण सोडली, पण ती नोकरी सोडताना मला वाटतं आपल्यावरती प्रचंड मोठं दडपण होतं कुटुंबियांचं, की नाट्य क्षेत्रात त्यावेळेस तुमची अशी परिस्थिती झाली असेल, मनाची घालमेल झाली असेल की नक्की काय करावं, नोकरी करावी की नाट्य क्षेत्राकडे यावं. तर त्या नोकरीबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? काय मी मॅट्रिक पास झाल्यानंतर मी शॉर्ट हँडचं शिक्षण घेतलं आणि त्यावेळेला शॉर्ट हँड मध्ये मी 180 मिनिटाला शब्द लिहिण्याच्या परीक्षेत नापास झालो. पण तोपर्यंत सगळ्या परीक्षा मी पास होत गेलो आणि त्यामुळे मला नोकरीसाठी कधी कुणाकडे तोंड वेंगाडावं लागलं नाही. मला नोकऱ्या मिळत गेल्या आणि टायपिंगच्या परीक्षेत सुद्धा मी पहिला आलेला होतो मुंबईत. 59 सालची गोष्ट आहे ही. त्यामुळे नोकऱ्या मला बराबर मिळत गेल्या. मी नोकऱ्या बराबर बदलत गेलो, कारण त्यावेळेला शॉर्टहँडचं फार महत्व होतं. शॉर्टहँड आणि उत्तम इंग्लिश या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ होत्या. शिवाय अकाउंटन्सीचा मी एक डिप्लोमा केलेला असल्यामुळं त्याचंही ज्ञान मला होतं. त्यामुळे मला नोकरी मिळणं अवघड गेलं नाही. पण मी खूप ठिकाणी नोकऱ्या केल्या, कारण या आमच्या स्टेनोग्राफर असलेल्या व्यक्तींना नोकऱ्या भराभरा सोडण्याची जास्त सवय असते. कारण प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त अधिक मानधन मिळत जातं आणि त्यांच्या एक्सपर्टनेस मुळे त्यांना जास्तीत जास्त कंपन्या बोलावतात. तसंच मला एका कंपनीने बोलावलं. मी तिथे स्टेनोग्राफर म्हणून लागलो आणि चेअरमनचा पर्सनल सेक्रेटरी झालो. 9 वर्ष मी या नोकरीमध्ये काढली आणि मला थोडीशी एक सामाजिक समाजात माझं थोडंसं नाव व्हायला लागलं, कारण मी त्याच वेळेला एका बाजूनं नाटकात सुद्धा काम करत असे, पण हौशी ग्रुपमध्ये. त्या क्षेत्रातले दामू केंकरे हे माझे गुरु खऱ्या अर्थानं. त्यांच्या हाताखाली मी बरीच वर्ष काढली आणि नोकरी सोडण्याचा विचार काही तेव्हा नव्हता. पण एक वेळ अशी आली की मला असं वाटलं की आपण नोकरी सोडून या क्षेत्रात यावं. आणि साहजिकच घरच्यांचा विरोध होताच. खुद्द माझे सासरे या नाटकातलेच एक मोठे प्रसिद्ध प्रथितयश कलावंत असून सुद्धा मला त्यांनी सांगितलं, माझी मुलगी तुम्हाला दिली तेव्हा व्यवहारी सल्ला म्हणून सांगतो की तुम्ही या नाटकात येऊ नका. पण व्यक्तिगत सल्ला विचाराल तर तो असा आहे की एकदा या क्षेत्रात आलात तर गरिबीला कंटाळून पुन्हा नोकरीला लागू नका. त्यांच्या दृष्टीनं त्यांनी सल्ला दिला, पण मी ते एक आव्हान म्हणून घेतलं की मी नाटकावर माझा संसार सुखानं चालू शकणार नाही. हा जो समज सगळ्यांचा होता तो मला खोडून काढायचा होता. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात अशी आली होती की विरोध करणारे व्यावहारिक दृष्ट्या विरोध करत होते. तुला काम करायला येत नाही, तुला नाटकातलं काम जमणार नाही असं कुणीही म्हटलं नाही. प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं की ठरलेली रक्कम दर महिन्याला मिळणारी नोकरी सोडून तू या अस्थिर व्यवसायात का येतोस. माझ्या मनात विचार असा आला की केशवराव दातेंपासून इतकी मोठी मोठी मंडळी या नाटकाच्या धंद्यात आली आणि त्यांनी उत्तम तऱ्हेने आपापले संसार चालवले. असे अनेक नट होऊन गेले जे नाट्यसृष्टीत सुद्धा ख्यातनाम होते. मग असं असताना हा व्यवसाय अस्थिर आहे असं कुणी म्हणावं. बरं, ज्याच्या गरजा मर्यादित असतील तर त्याला तर असं कधीच वाटू नये. माझ्या गरजा मर्यादितच होत्या, कारण मला एक 2 वेळचं जेवण, निवारा, अन्न, वस्त्र या गोष्टी मिळाल्यानंतर मला याहून अधिक कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती. कारण आपल्या महाराष्ट्रात तरी पूर्वी एक असा प्रघात होता की कलावंत आणि शिक्षक हे नेहमी विद्येने श्रीमंत असतात. पैशाने श्रीमंत असलेले आणि म्हणून त्यांना समाजात मान आहे असं फार क्वचित घडलेलं आहे. योगायोगानं त्यांना पैसा मिळतो तो त्यांच्या विद्येमुळं. आणि म्हणून माझा ओढा या कलेकडे होता. शिवाय त्यावेळेला मी आमच्या राहत होतो त्या
चाळीमध्ये गणेशोत्सवात काम केलं होतं, ते छोटस माझं काम गाजलं होतं, त्यामुळे मला थोडा हुरूप आला होता आणि असं वाटायला लागलं की अन्य काही करण्यापेक्षा आपण नाटकातच जावं आणि म्हणून मी नाटकात आलो. माझ्या सुदैवानं नाटकात आलो तेव्हा माझी गाठ पडली ती चांगल्या लोकांशी पडली. मी ज्यांच्यात वावरलो ते माझ्यापेक्षा ज्ञानानं बुद्धीनं अधिक श्रेष्ठ होते. म्हणजे त्यांच्या पुढे मी थिटा पडेन अशी त्यांची आमच्या व्यवसायातली पोझिशन होती आणि म्हणून मला नेहमी त्या पोझिशनला मी कसा जाईन ही चिंता असायची आणि म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांच्या सहवासानं मला कळलं की आपण काय करायला पाहिजे आणि या लोकांनी मग मला पुढे पुढे ढकलत नेलं की झाला तुझी प्रगती होते, तू पुढे जा पुढे जा पुढे जा असं सगळ्यांनी केलं आणि मी असा एकही मराठी रंगभूमीवर कलावंत नाही की ज्याच्याबरोबर मी काम केलेलं नाही. मला एक प्रश्न असा थोडासा विचारायचा आहे. आपलं नाटकामध्ये खूप मोठं कार्यभाग आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला एक सिरियल मध्ये कीर्तनकाराची भूमिका मिळाली होती. ती भूमिका आपला माईक बंद झाला मॅडम. सर माझा आवाज येते? एक वेगळा अनुभव आला होता, तर हा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. अनुभव म्हणजे मला त्यांनी कीर्तनकाराची भूमिका जेव्हा दिली तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्हाला गाता येतं का. म्हटलं मी गायक नट नाही, मला गाता येणं ही रंगभूमीची गरज आहे. म्हणजे नटाला स्वरांचं ज्ञान असावं म्हणून मी जे काही थोडंफार स्वरामध्ये बोलताना काय करायला लागतं त्यासाठी मी गाणं थोडंसं शिकलोय, पण मी गायक नव्हे, गायक नट नाही. पण गरजेपुरतं मला स्वरात गाणं म्हणता येतं हे मी सांगितलं तेव्हा त्यांनी मला ती भूमिका दिली. त्यानंतर मग मी माझ्या माहितीतले एक कीर्तनकार म्हणजे ज्यांच्याकडे मी माझ्या लहान वयात शिकलो त्यांचाच मोठा मुलगा डोंबिवलीत कीर्तनकार म्हणून राहत असे, नानू बुवा जोशी म्हणून. तर त्यांच्याकडे जाऊन मी त्यांचे वडील कीर्तन करताना पहिला अभंग कुठला म्हणत ते त्यांना विचारलं, त्याची चाल समजावून घेतली. कीर्तन करताना काय करायला पाहिजे, मध्ये मध्ये श्लोक मुद्दाम पेरायचे म्हणून पेरायचे की ते कथानकाची गरज असते म्हणून. तर त्यांनी सांगितलं कथानकाची गरज असते म्हणून पेरायचे. मग मी निर्मात्यांकडे काम करताना त्यांना म्हटलं की कीर्तनकाराची भूमिका करताना एक दिवस कीर्तनकाराचा म्हणून जो तुम्ही प्रवेश ठेवलाय त्यातला कीर्तनाचा विषय आणि त्यांचं बोलणं कीर्तनकाराचं हे माझं मी लिहून काढलं. ते त्यांनी मान्य केलं आणि मग मी हिरण्यकश्यपूची कथा कीर्तनाद्वारे सांगितली लोकांना. आपण जेव्हा ही भूमिका साकारलीत ती इतकी हुबेहूब साकारलीत की ही सिरियल शूटिंग झाल्यानंतर आणि कीर्तनात तिथे समोर असलेल्या ऑडियन्स मधल्या महिलांनी खरोखर आपल्याला चरणस्पर्श नमस्कार केला होता आणि तुम्ही त्यावेळेला फार सद्गत झाला होतात. मी त्यांना सांगितलं की मी कीर्तनकार खरा नव्हे, माझा नटाचा व्यवसाय आहे. तेव्हा मला जे लेखकांनी दिलंय लिहून ते मी बोललो एवढंच, बाकी मी कीर्तन करत नाही. तरी सुद्धा मला त्यानंतर काही ठिकाणी कीर्तन करायला सुद्धा बोलावलं होतं आणि मी एका ठिकाणी 15-20 दिवस चांदिवलेकर महाराजांच्या बद्दल प्रवचन करायलाही जात असे. पण मला ती आवड असल्यामुळे ह्या गोष्टी माझ्या हातून घडल्या. पोटासाठी म्हणून मी ते केलं नाही, पण त्यातून मला पैसे मिळाले आणि माझा चरितार्थही काही दिवस चालला हे निश्चितच आहे. आणि ते कीर्तन सांगताना सुद्धा मला एक वेगळा आनंद मला मिळत होता, कारण कीर्तनकाराचं बोलणं हे एक वेगळ्या धाटणीचं असतं. समोरच्यावर लहान मुलांपासून तो थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यावर छाप कशी पडेल
ती गोष्ट लहान मुलांना सुद्धा कशी समजेल आणि आकर्षक वाटेल, हे त्यातलं फार महत्व असतं. आणि ते मला करायला मिळालं, अभ्यासायला मिळालं. त्यामुळे कीर्तन करायची ती भूमिका माझी पार पडली, लोकांना खूप आवडली. विशेषतः हिरण्यकश्यपूची गोष्ट मी लहानपणी कधी ऐकलेली होती, पण त्याचं या कीर्तन रंगात कसं रूपांतर झालं हे परमेश्वराला ठाऊक. खरंच आहे, कलाकारांनी हर हुन्नरी असायला हवं. आणि जे हो. तुम्ही आहात ते प्रत्येक एक घटनेतून तुम्ही आम्हाला साक्ष देताय त्याची. आणि कीर्तनकार कसा असायला हवा, की प्रत्येक लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत जी काही श्लोकांची किंवा ओव्यांची फोड करायला हवी ती केली जाते. खूप छान वाटलं. मला असं विचारायचंय, की तुम्हाला पहिली भूमिका नाटकातली कोणती मिळाली आणि तुमचं आवडतं नाटक कोणतं? याविषयी मला जाणून घ्यायचंय. मला पहिली भूमिका मिळाली म्हणजे तेंडुलकरांचं माणूस नावाचं बेट हे नाटक 55 साली रंगमंचावर आलं. तर त्या नाटकाचा एक प्रयोग नाट्योत्सवात होता आणि एक लहानशी किराणा मालवाल्याची भूमिका करणारा कलावंत येऊ शकला नाही, म्हणून ते काम मला करायला मिळालं. कारण मी त्या नाटकाच्या तालमीपासून बॅकस्टेजचं काम करत होतो आणि बॅकस्टेजला असल्यामुळं मला सातत्याने महिनाभर ते कानावरनं सगळे संवाद जात होते, त्यामुळे ते आपोआप पाठही झाले होते आणि म्हणून मला ते काम करायला मिळालं. एक 4 ओळींचं ते काम होतं, परंतु मी अतिशय उत्साही झालो इतका की तेंडुलकर दुसऱ्या दिवशी सकाळी मला ते सकाळचा मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतात ती प्रभात फेरी त्यांची सकाळची असायची गिरगावात आणि मी गिरगावातच राहत होतो. ते सकाळी मला भेटले आणि त्यांनी विचारलं, काय रे कसा काय प्रयोग झाला? मी म्हटलं छान झाला आणि म्हटलं मी काम केलं असं असं आणि म्हटलं माझं काम खूप आवडलं लोकांना वगैरे, हे सगळं माझं मीच सांगितलं त्यांना. काय पण त्यांच्या लक्षात आला माझा उत्साह वगैरे, त्यामुळे छान छान ठीक आहे. ही माझी पहिली भूमिका. त्यानंतर मी तेंडुलकरांच्याच एक हट्टी मुलगी नावाच्या नाटकात एक लहानसं काम केलं. असंच तो ग्रस्त येतो, पेटीत पैसे टाकतो आणि निघून जातो. तो दारुड्या असतो, त्यामुळे ती त्या पद्धतीनं मला ती भूमिका करायला मिळाली. अगदी छोटी होती, पण ती शरद तळवलकरांच्या बरोबर होती, त्यामुळे मला त्याचं अप्रूप अधिक. आणि त्या नाटकाची हिरोईन कामिनी कदम म्हणून त्यावेळेला गाजलेली मराठी सिनेमातली हिरोईन, मराठी आणि हिंदी सुद्धा, त्यामुळे मला त्याचं अप्रूप जास्त होतं. जयंत सर, आवाज येतोय माझा? राजेश आवाज येतोय आपला? हा, तर मगाशी थोडस नेटवर्क इश्यू होता. सर नमस्कार. खरं तर 1954 सालापासून हा आपला अभिनयाचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आजही सुरूच आहे. आणि या प्रवासामध्ये मगाशी तुम्ही सांगितले की तुमचे सासरे नाट्यवर्य मामा पेंडसे यांनी एक व्यावहारिक सल्ला दिला. त्यानंतर उषाताईंनी पण तुम्हाला तुमचं एक खूप चांगला म्हणजे तुमचा धीर वाढवण्यासाठी खूप छान तुम्हाला सल्ला दिला उषाताईंनी. आता मगाशी उषाताई बसलेल्या होत्या, तर त्यांच्याकडूनच मी ऐकलं असता. पण मला हे सगळं जाणून घ्यायचं की त्यांनी कोणता सल्ला दिला आणि मग उषाताई तुमच्या जीवनात कशा आला, तुमचा शुभविवाह कसा झाला, हे जरा थोडस गमतीचा विषय आहे, पण आम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे. काय तिच्या एक गोष्ट लक्षात आली होती की मी नोकरी करतोय पण माझं मन त्यात नाहीये. तेव्हा एक दिवस ती मला असं म्हणाली की तुमच्या मनाचा कोंडमारा जर नोकरीत होत असेल तर तुम्ही दुसरं काय करू इच्छिता? मी म्हटलं मला नाटकात काम करायची इच्छा आहे आणि नट म्हणून माझं नाव व्हावं असं मला वाटतं. कारण कितीही श्रीमंत झालो, भरपूर पैसा मिळवला तरी माझं नाव काही कोट्याधीशांच्या यादीत कधीच येणार नाही. पण रामदास स्वामींचा एक श्लोक आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तेव्हा म्हटलं आपल्या मागे आपलं नाव निदान कोणीतरी घ्यावं की अमुक अमुक मनुष्य नाट्यसृष्टीत धडपड करत होता. इतपत जरी झालं तरी पुष्कळ आहे, अशी माझी स्वतःची समजूत होती. होती म्हणजे अजूनही आहे.
ती म्हणाली मग ठीक आहे, मग तुम्ही नाटकाचा व्यवसाय घ्या. पण म्हटलं जर तेवढे पैसे नाही मला मिळाले तर? ती म्हणाली काळजी करू नका. असं म्हणून तिनं काही घरोघर जाऊन काही साड्या विकणं म्हणा किंवा अशा तऱ्हेचा छोटा एक व्यवसाय सुरू केला. आणि त्याच्यात तिलाही पुढे एवढं प्रावीण्य मिळालं की घर बसल्या आम्हाला लग्न विग्नाच्या अशा ऑर्डर्स यायला लागल्या की आम्हाला लग्नाला इतक्या रुपयापर्यंत इतक्या तऱ्हेच्या अशा साड्या हव्यात वगैरे. अशी तिचीही प्रगती झाली. त्यामुळे तिचाही माझ्या यशाला लागलेला हातभार फार मोलाचा आहे. कारण तिने व्यावहारिक सल्ला म्हणून मला सांगितलं नाही की आपलं 2 वेळचं कसं भागेल याची तिला अडचण नाही वाटली. ती म्हणाली तुमच्या मनात आहे ना ते करा. आणि मोबदल्यात मी तिला एकच वचन दिलं की मिळालेला प्रत्येक पैसा मी घरात देईन. आणि मी ते शेवटपर्यंत पाळलं. आजही माझ्या आयुष्यभर मला जे काही मिळालेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिचं नाव पहिलं आहे. सावरकर सर, परंतु ही देखील हिंमत लागते ना सांगायला आपल्या नवऱ्याला. तुमच्या मनाचा जर कोंडमारा होत असेल तर तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, हे सांगण्यासाठी देखील फार मोठं सामर्थ्य लागतं. इतकं सोपं नाहीये ते. होय. आणि मला वाटतं त्या माऊलीला देखील धन्यवाद, त्या माऊलीला देखील शतशः सलाम आमचा. त्या असतील तर आपल्या शेजारी बसू शकतील का? हो बसू शकतील, पण नक्कीच. थोडा वेळ. ओके. तोपर्यंत सर विचार आम्हाला हे तुमचं कळू द्या की त्यावेळेस- उषाताई आपल्या जीवनात हा राजेश. येस. तिच्या तोंडचं त्यावेळेचं एक वाक्य मी विसरणार नाही. ती म्हणाली हो. की सुद्धा एका नटाचीच मुलगी आहे वाक्य आणि मला मला नवीन नाही. ऐकायचं होतं सर. बस. येस, उषाताई वळसाळी फाउंडेशनच्या मंचातर्फे तमाम निवेदकांतर्फे आणि वळसाळीचे प्रणेते विजय वक्ते त्यांच्या सौ प्रमुख विश्वस्त निशा विजय वक्ते सर्वांतर्फे उषाताईंचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जयंत सरांच्या आयुष्यात कशा आलात आणि लग्न कसं ठरलं? आता त्याचा इतिहास खरा माझ्यापासून सुरू झालाय. म्हणजे अच्छा. मी दामू केंकरेंच्या हॅमलेट नावाच्या नाटकात काम करत असे. भूमिका अगदी छोटी होती आणि ते स्त्री पात्र होतं, नाटकातली राणी. तर तो प्रयोग बघायला मामा पेंडसे आले होते. त्यांनी प्रयोग बघितला, दामूंचं कौतुक केलं आणि ते गेले. मला खूप राग आला. मी म्हटलं की एवढा मोठा नट, पण बुवा लहान लहान नट काम करणारे जे आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना थोडं प्रोत्साहन द्यावं, असं कसं नाही वाटलं यांना. दामू केंकरेंचं कौतुक केलं ठीक आहे, पण आमचं कुणाचंच काही कौतुक नाही. आमच्याशी 2 शब्द बोलले सुद्धा नाही. मी म्हटलं हा जर माझा सासरा झाला तर याला बरोबर धडा शिकवेन. अशी त्यावेळेला मी मनात एक खुणगाट बांधली, ती खरी होईल याची मला सुतराम त्यावेळेला कल्पना आली नाही. आणि अचानक एक दिवस त्यांचा मेकअप मन माझ्या घरी आला, कारण तो आमच्या जवळच राहत होता. आणि तो म्हणाला मामा म्हणत होते की त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय तर स्थळ सुचवा म्हणून. तर तुझं स्थळ सुचव का? म्हटलं सुचव ना, त्यात काय. पण त्यांना म्हणा घरी रितसर मुलीला सांगून आणा तरच होईल ते शक्य, कारण मी मोठ्या भावाकडे राहत होतो आणि तोच माझा पालक होता. आणि मग त्यानंतर मग ते आले, सांगून आली मुलगी, बघायला जायचा कार्यक्रम ठरला. तर माझ्या वडिलांचं पत्र आलं की मुलगी बघायला 4 वाजता येतो असं सांगितलंस तर 2 वाजता जा, म्हणजे घरचं काय वातावरण आहे, माणसं कशी वागतात बोलतात घरात हे कळेल. मी त्याप्रमाणे 2 वाजता गेलो. जाताना मी पूर्ण गोटा वगैरे करून गेलो, त्यामुळे मला कोणी ओळखलं नाही. आणि आमची बायकोच पुढे आली, हातात झाडू घेऊन. ती केर काढत होती, त्याच अवतारात पुढे आली आणि म्हणाली कोण पाहिजे. आतून तिची आजी तिला सांगते अगं बहुतेक सावरकरच असतील, त्यांना आज बोलाव. तर ही म्हणाली नाही ग, माझ्या भावाचा मित्र आहे कोणतरी, असं तिने सांगितलं. आणि मला विचारलं काय काम आहे वगैरे. मी मामांना इंग्रजी येत नाही हे मला माहिती होतं, म्हणून मी चिठ्ठी मराठीत लिहिली आणि खाली सही इंग्रजीत केली.
आणि मी गेलो आणि मला स्टेशनवरच मामांचा मुलगा भेटला. तो माझा मित्र होता आधीपासूनच. आणि तो म्हणाला चल घरी, उगाच मला आणखी मामा ओरडतील. बरं, मामा त्यांच्या स्वभावाबद्दल आणि एकंदर त्यांची शिस्तप्रिय वागणूक यामुळे सृष्टीत आमच्या ते प्रसिद्ध होते खूप. त्यामुळे मी गेलो घरी आणि मग ते म्हणाले मुलीला आणू का दाखवायला. मी म्हटलं नको, मगाशी आम्ही मूळ स्वरूपात पाहिलेली आहे, आता नट्टापट्टा करून बघायचं काही गरज नाहीये म्हटलं. आणि मग ते म्हटलं आमची संमती आम्ही कळवू तुम्हाला नंतर. आणि त्यानंतर मग आकाशवाणीवर मोगर आंगणेकरांनी एक नाटक सादर केलं पाहुणा नावाचं. त्यात त्यांनी दाजीसाहेब बाटवडेकर, मामा पेंडसे आणि मी आम्हाला तिघांनाही बोलवलं काम करायला. तेव्हा मी दाजींना सांगितलं की मुलगी पसंत आहे, होकार आम्ही त्यांना कळवणार आहोत, पण इतक्यात नाही. पण दाजीने त्या मामांना सांगून टाकलं. मग त्यानंतर प्रसिद्ध नेपथ्यकार, आता तो हयात नाही, रघुवीर तळाशिलकर, नंतर माझ्याबरोबर आणखी काम करणारे महेश गोंधळेकर म्हणून होते. तर ही आम्ही सगळी मित्रमंडळी दर शनिवारी आपापल्या होणाऱ्या बायकांना घेऊन फिरायला जायचो. तर आणि कारण घरी सांगता येत नसे, त्यामुळे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा असं काहीतरी सांगायचं, म्हणजे घरचे लोक परवानगी देत. लागोपाठ 2 शनिवार मी असं सांगितलं आणि हिला फिरायला घेऊन गेलो. तेव्हा जावई फारच धार्मिक दिसतायत असं म्हणत 3ऱ्या शनिवारला मामाने तिला बेळगावला पाठवून दिली. अच्छा. आणि तिला आणली ती आमच्या लग्नाच्या अगोदर 1 महिना. ओके. अशी ती. त्यामुळे मग आमचा पत्रव्यवहार वगैरे आमचा सुरू होता, पण ते कोणाला माहिती नव्हतं. आणि मी बघायला गेलो तेव्हा मी सांगितलं होतं की मी आमचा होकार कळवीन, पण तुमचा होकार आम्हाला आधी कळला पाहिजे, कारण आमचा होकार आल्यानंतर तुम्ही जर नकार दिला तर मी तुमच्या घरासमोर बसून उपोषण करेन, आमरण. कारण एकदा होकार दिल्यानंतर नकार घ्यायची मला सवय नाही. असं मी कुठनं हे धाडस आलं मला माहिती नाही, पण हे एवढं खरं. तेव्हा आणि या पद्धतीने ते त्यावेळेस ते आमचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर 1 वर्षांनी झालं. काही ना काही कारणामुळं ते असं होत गेलं. मग त्यांनी साखरपुडा उरकून घेऊया असं म्हटलं, कारण म्हणले नाही तर आम्ही कसं अवलंबून राहायचं. असं तेवढ्यात त्यांनी आम्हाला ऐकवलंच ते. सावरकर सर, एक गोष्ट मान्य करावी लागेल की आई नसत्या, आम्ही यांना आई म्हणतो बरं का, आई नसत्या तर कदाचित जयंत सावरकर महाराष्ट्राला दिसले नसते कदाचित. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जर आपल्याला हिंमत दिली नसती आणि आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं नसतं आपल्या निवडीचं, तर कदाचित नाट्य क्षेत्राला जयंत सावरकर हे नाव माहीत पडलं नसतं कदाचित, असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या या संपूर्ण यशाच्या पाठीमागे असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. तर मी असं आज म्हणेन की एका आज हे म्हणणं खरं वाटतंय असं मला वाटतं की आज आपल्या पाठीमागे एक आहेत. मी तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का देऊ इच्छितो की अंतू बर्वा म्हटलं की मला पहिल्यांदा तुम्हीच आठवता नेहमी. म्हणजे व्यक्ती आणि वल्ली, पुलंच्या व्यक्ती आणि वल्लींमधले अंतू बर्वा म्हटले की मला नेहमी जयंत सावरकरांचीच आठवण येते. मी जरा अशा एका व्यक्तीला इथे आज निमंत्रित केलेलं आहे. तुम्हाला त्यांना पाहून जरा आश्चर्याचा धक्का वाटेल थोडासा. माननीय श्री अतुल परचुरे साहेब. अतुलजी नमस्कार. 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 माझा आवाज येतोय? येस. माझा आवाज येतोय का तुम्हाला? होय अतुलजी, आपला आवाज येतोय. लाईट लावलं. वर्ल्ड साळी फाउंडेशन. अण्णा नमस्कार. नमस्कार. अतुलजी, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या या फेसबुक संवाद मालिकेच्या या मुलाखतीच्या व्यासपीठावरती मी विजय वक्ते, संस्थापक वर्ल्ड साळी फाउंडेशन, आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याला आनंद वाटलेला आहे आणि एका वेगळ्या विश्वात. या अतुलजी. नमस्कार. अण्णांबद्दल बोलायला तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि अण्णांना सांगायची गोष्ट म्हणजे, अण्णा तुम्हाला कल्पना नसेल पण मी आता गुहागरातनं तुमच्याशी बोलतोय. काय सांगतोस काय? होय. मी आज दुपारीच गुहागरला आलो.
तर मी म्हटलं अण्णांच्या बद्दल बोलायला गुहागरपेक्षा दुसरी चांगली जागा कुठली मिळणार. अण्णांचं जन्मस्थान आहे आणि माझंही गाव तेच आहे. मी आज गुहागरून अण्णांच्या बद्दल बोलतोय. पण आता खरं सध्या तर मी विजय तुम्हाला सांगू का, मला येस, ज्या लोकांनी माझ्या उमेदीच्या काळात न बोलता शिकवलं त्यातले एक अण्णा होते. म्हणजे अण्णा अभिनयाच्या बाबतीत काय म्हणूया आपण, ज्याला आपण अष्टपैलू अभिनेता खऱ्या अर्थाने म्हणतो. हल्ली काय सगळ्यांना अष्टपैलू अभिनेता म्हणायची साधारण पद्धत आहे, किंवा साधारण 4-5 वर्ष दिसत राहिला माणूस की ज्येष्ठ अभिनेताही होतो तो. पण ते ज्येष्ठत्व आणि अष्टपैलूत्व असं नुसतं दिसल्याने येत नाही, तर ते खरंच तुमच्यात असावं लागतं. आणि जे अण्णांच्यात खूप आहे पहिल्यापासून. अण्णांच्या अनेक उत्कृष्ट भूमिका मी पाहिल्या आहेत. त्या गंभीर असू देत, विनोदी असू देत, खलनायक प्रवृत्तीच्या असू देत, सर्व पद्धतीच्या भूमिका लीलया करणारे अण्णा हे खरंच अष्टपैलू कलाकार आहेत. आणि माझं भाग्य आहे की माझं पहिलं नाटक, मोठं नाटक टिळक आणि आगरकर नावाचं मी अण्णांच्या बरोबर केलं. आणि मी अगदी खरं सांगतो की आज कित्येक वेळेला एखादी गोष्ट नाटकात आपण करून जातो, सिनेमात आपण करून जातो, आणि नंतर लक्षात येतं अरे च्या हे आपलं नाही आहे, आपण अण्णांकडनं शिकलोय. असं खूप वेळा होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मी अण्णांबरोबर व्यक्ती आणि वल्लीमध्ये काम केलं, अंतू बर्वा आणि हरी तत्या. तसा अंतू बर्वाही कोणी केला नाही, तसा हरी तत्याही नंतर कोणी केला नाही, किंवा त्याच्या आधीही केला नाही. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा माझं खरंच भाग्य आहे की मला अण्णांच्या बरोबर काम करायला मिळालं. अण्णांनी मला पुत्रवत प्रेम दिलं. जे माझं पहिलं नाटक होतं टिळक आणि आगरकर नावाचं, त्यात मी खूप लहान होतो. मी जस्ट 10वीत ना 11वीत पहिल्यांदा असं घरातनं बाहेर पडलेला मुलगा होतो. पण त्यावेळेला अण्णांनी खूप अदरवाईज सुद्धा सांभाळून घेतलं, नाटकात सांभाळून घेतलं, नाटकात खूप वेळा हसवलं सुद्धा मुद्दामून. कारण अण्णा वरवर दिसतात तसे अण्णा नाही आहेत. अण्णा मूळ स्वभावात त्यांचा खोडकर आहे. आणि त्यामुळेच अण्णा 84 वर्ष पण तरुण आहेत. याचं कारण ते आहे, तो खोडकरपणा जोपर्यंत त्यांच्यात आहे तोपर्यंत अण्णा कधी म्हातारे होणार नाही. मला वाटतं अण्णांच्या बद्दल मी खूप बोलू शकेन, पण तुम्ही मला सांगा थांबायला, तेव्हा मी थांबीन. नाही आपण बोलत राहा, मी ऐकत राहू. आणि आम्ही आपल्याला नाही. बोलवणार आहोत एक दिवस. हो चालेल ना, नक्की. आपण मुंबईत आलात तर नक्कीच आपली एक आम्ही अपॉइंटमेंट घेऊन एक म्हणजे मुलाखत आपण- खऱ्या अर्थाने प्रौढत्वी निजे शैशवाचं जपण आहे असं जे म्हणणं आहे ना, ते अण्णांच्या Yes. बाबतीत खरं आहे. आज त्यांना 84व्या वर्षी सुद्धा तुम्ही सांगा स्टेजवर उडी मारून एंट्री घ्यायची, तर तुम्हाला भीती वाटेल की हे कसे उडी मारतील, पण त्यांना नाही भीती वाटणार. ते उडी मारून स्टेजवर टुणकन असे उभे राहतील तुमच्या समोर की जणू काही शाळेतला मुलगा आहे. आणि एक कलाकार तरुण त्याचमुळे राहतो कारण तो मनाने तरुण असतो आणि विचाराने तरुण असतो. आणि अण्णा कायम मनाने तरुण आहेतच. खरं तर आश्चर्य म्हणजे ते शरीराने सुद्धा तरुण आहेत. म्हणजे साधारण 84 वर्षाचा माणूस ज्या पद्धतीचा असतो तसे अण्णा नाही आहेत. ते कमीत कमी त्याच्यातनं 30 वर्ष नक्की कमी करा, इतकी अण्णा फिट आहेत. टचवूड, आणि ते तसेच राहोत ही माझी खरंच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण खरंच मला तुम्ही बोलवलं त्याचा मला आनंद वाटला. याचं कारण ज्या कलाकारांकडनं आपण शिकलो त्यांच्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करायला मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. अतुल जी, आता जे लोक स्ट्रगल करतायत त्यांच्यासाठी सावरकर साहेब एक आदर्श आहेत असं मला वाटतं. कारण प्रश्नच नाही. ज्यावेळेला त्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांनी नाटकात येण्याचा जो निर्णय घेतला त्यांच्या पत्नीच्या सहमतीने, त्यावेळेचे सुरुवातीचे काही वर्ष त्यांना प्रचंड स्ट्रगल करावा लागला होता. प्रचंड तो म्हणजे struggle तर अगदी कोणाला चुकलेलं नाही. स्ट्रगल करावा लागला होता त्यांना. पण मला खरंच अगदी कौतुक काय वाटतं, दत्ताजी भट यांना जसा स्ट्रगल करावा लागला तशाच प्रकारचा स्ट्रगल अण्णांना देखील करावा लागला होता. नाही तो स्ट्रगल तर कोणाला चुकलेला नाही. पण मला कौतुक काय वाटतं, गुहागर सारख्या गावात जे अजूनही छोटंसं गाव आहे, तिथे 50-55 वर्षापूर्वी एका मुलाला असं वाटतं की मी जाऊन मुंबईत नाटकात काम करावं, आणि तो करिअर करण्यासाठी मुंबईला येतो आणि यशस्वी करिअर करून नाट्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. हे मला वाटतं सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. नक्कीच अतुल. अजून एक महत्वाची गोष्ट मला अशी अण्णांच्या बद्दल सांगावीशी वाटते की अण्णांमधला एक प्रामाणिकपणा आहे. तो असा, मी वेगळ्या अर्थाने बोलतोय थोडासा, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या नटाला सांगितले की तू ही भूमिका करशील का, तर तो केवळ भूमिका मला मिळते किंवा त्या भूमिकेच्या मधून माझं अर्थार्जनाचं माध्यम उपलब्ध होतं या दृष्टिकोनातून तो पटकन कदाचित ती भूमिका स्वीकारतो. पण अण्णांचं मात्र तसं नाहीये. अण्णा स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहतात, या भूमिकेला मी फिट आहे का, जर असेल तरच अण्णा हो म्हणतात. अन्यथा अण्णांनी मला वाटतं अशा भूमिका बहुतेक स्वतःहून त्यांनी नाही सांगितलेलं आहे. मी तुम्हाला एक खरं सांगू का, अण्णांच्या बाबतीतलं एक काय महत्वाचं आहे
की अण्णांनी कुठल्या भूमिकेला नाही सांगितलं असेल असं मला वाटत नाही, कारण कुठलीच भूमिका अण्णांच्या आवाक्याबाहेरची नव्हती. अण्णा हे इतके समर्थ नट आहेत की तुम्ही त्यांना जी भूमिका द्याल ती अण्णा इतक्या बेमालूमपणे करतील की तुम्हाला वाटलेल की तो माणूसच समोर उभा आहे. आणि अण्णांना खूप वेळा दुर्दैवानी जेव्हा संसाराची जबाबदारी येते त्यावेळेला मनाविरुद्ध काम करावं लागतं. मनाविरुद्ध न आवडलेल्या भूमिका, न आवडलेली नाटकं, न आवडलेल्या माणसांच्या बरोबर काम करायला लागतं. ते सगळे मला वाटतं भोग अण्णांच्या नशिबी आलेले आहेत, जे आमच्याही येतात. प्रत्येक नटाच्या, प्रत्येक प्रोफेशनलच्या बाबतीत येतात. अण्णांच्या बाबतीत थोडे जास्त आले. कारण अण्णांची एक खासियत होती, अण्णांना नाटक सकाळी हातात दिलं तर संध्याकाळपर्यंत त्यांचं पाठ व्हायचं. त्यामुळे कुठल्याही नाटकात अडचण आली की पहिलं नाव निर्मात्याच्या डोक्यात यायचं ते म्हणजे जयंत सावरकर. आपण किती नाटकात एकत्र होता? मी अण्णांच्या बरोबर 3 नाटकात एकत्र होतो. मला वाटतं टिळक आणि आगरकर, आम्ही जगतो बेफाम आणि व्यक्ती आणि वल्ली. नंतर व्यक्ती आणि वल्लीच्या सिरियल मध्ये सुद्धा मी अण्णांच्या बरोबर काम केलं. अण्णांच्या बरोबर 1-2 सिनेमामध्ये सुद्धा काम करण्याचा योग आला असावा, आता नाव आठवत नाही. पण अण्णांच्या बरोबर 1998 साली पहिला अमेरिकेचा दौरा जो सुद्धा केला आम्ही व्यक्ती आणि वल्लीचा, तेव्हाही अण्णा आणि मी बरोबरच होतो. त्यामुळे आणि मुख्य म्हणजे आम्ही किती काम केलं याच्यापेक्षा 1982 सालापासून अण्णांचं मला प्रेम लाभलंय आणि अण्णांचा स्नेह मला लाभलाय, तो आज सगळ्यात तसाच आहे. आणि अण्णांचा आशीर्वाद तसाच माझ्या पाठीशी आहे असं मला वाटतं. नक्कीच अण्णा काल आदर्श होते, आज आहेत, उद्याही राहतील. अगदी प्रश्नच नाही. धन्यवाद आपले. थँक्यू अण्णा. नमस्कार करतो इथूनच. गुहागरला आहे, मुंबईला आलो की भेटूया, फोन करून बोलतो. जमल्यास घरी जाऊन ये. नक्की नक्की जाऊन येतो. वैनतेयाला जाऊन येतो. वैनतेयाला होय होय, सध्या वैनतेय बंद आहे. नाही हरकत नाही, पण त्यांना भेटून येईल ना, तुमच्या पुतण्याला भेटून येईल. होय होय होय. ओके ओके अण्णा, धन्यवाद, आपण आलात. थँक्यू. मी खरं तुमचे आभार मानायला पाहिजेत. मला तुम्ही ही संधी दिली, अण्णांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करायची. पूर्ण वेळ देखील याल अशी आशा बाळगतो आपल्याकडून. नक्की 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 नक्की. ओके. अण्णा, अजून एक नाटक आठवलं अण्णा. एक सूर्यास्त नावाचं नाटक आपण केलंय, ते पण निळू फुलेंसोबत. तर यातल्या काही आठवणी सांगू शकाल का आम्हाला? हो, गंमत अशी, मी कमळाकर सारंग यांच्या संस्थेमध्ये 2.5 वर्ष काम केलं एकूण. त्यापैकी एका नाटकामध्ये मी काम केलं ते वेगळं होतं आणि हे काम मला त्याने चॅलेंज म्हणून दिलं होतं. गायकवाड ही भूमिका होती आणि तो ओबीसी जातीतल्या लोकांपैकी होता आणि ते काम मला तालमीमध्येच सारंगने सांगितलं की हे काम तुला जमत नाहीये. एक दिवस इतका अतिरेक झाला की तो मला म्हणला, उद्यापासून तू येऊ नको या नाटकाच्या तालमीला, तुला मी या नाटकातनं काढून टाकलंय. हे सगळं ऐकल्यानंतर मला खूप त्रास झाला. पण सारंगची पत्नी, ती पण आमच्या बरोबर पहिल्यापासून सहकलाकार म्हणून होती, तेव्हा ती म्हणाली, लालन, की असं काय करतोस, आपला मित्र आहे एवढा, पण त्याला काढून टाकतोस, त्याला 1 आठवडाभर तरी मुदत दे. तेव्हा तो म्हणला, 1 आठवड्याभरात मला जर तुझ्यात प्रगती दिसली नाही तर मी तुला या नाटकात घेणार नाही. त्यावेळेला मी पार्ट टाइम काही काम करत असे, सुपरविजनचं वगैरे, जिथे जिथे काही रेनोव्हेशनची कामं चालत, दुकानाची, डिपार्टमेंटल स्टोअर्सची वगैरे. तसं फाउंटनच्या अपना बाजार स्टोअरचं रेनोव्हेशन सुरू होतं आणि मी तिथे रात्रपाळीला सुपरवायझर म्हणून जात असते. तिथे एक गृहस्थ होते, ते या पद्धतीनं बोलत होते. ते माझ्या लक्षात आलं. मग मी त्यांच्याशी जास्त परिचय वाढून त्यांच्याशी जास्त गप्पा मारायला लागलो आणि मला ते कळलं. आणि त्यात गंमत अशी होती की न आणि न या दोन्हीचा उच्चार तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. पण न च्या ठिकाणी न आणि न च्या ठिकाणी न हे उच्चारण ठरवून हे त्या नाटकात आवश्यक होतं. म्हणजे साधी आय एम नॉट एन ऑर्डिनरी पर्सन हे वाक्य म्हणताना आय एम नॉट एन ऑर्डिनरी पर्सन असं मी म्हणायचो. तर त्या पद्धतीचं मी जेव्हा घरी प्रॅक्टिस करून गेलो तेव्हा मला ते काम जमलं. आणि ते काम इतकं जमलं की मला निळूभाऊ आणि विजया मेहता यांच्या बरोबरीनं त्या वर्षी मला नाट्य दर्पणचं
वेगळा पुरस्कार मिळाला. लक्षवेधी अभिनेता म्हणून मला त्यावेळेला पुरस्कार मिळाला. अण्णा, आपण हिंदी आणि मराठी दोन्ही क्षेत्रामध्ये खूप कामं केलेली आहेत. वाहतो दुर्वांची जोडी हे मला खूप तुमचा सिनेमा आवडला. मी 2-3 वेळा तो बघितलाय. तर तुम्ही काय म्हणू शकाल की हिंदी आणि मराठीमध्ये काम करताना काही वेगळेपण जाणवतं का आपल्याला? वेगळेपण काम करणाऱ्याला वेगळेपण तसं काहीच नाही, पण मराठीमध्ये जी एक आपुलकी असते आणि आपली ओळख असते, त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणं, एकमेकांची चौकशी करणं आणि मोकळेपणा आणि खेळकरपणा जो असतो, भांडणासकट सगळ्याच गोष्टी असतात मोकळेपणी, त्या हिंदीमध्ये विशेषतः नसतात. कारण हिंदीमध्ये कोणी कोणाशी फारसा बोलत नाही, कामापुरतं बोलतात एकमेकांशी, याच्या पलीकडे कोणी बोलत नाही. कारण मी असे काही कोणी पाहिले नाहीत गप्पा. मी आता जवळजवळ 30 हिंदी सिनेमा केले. शेवटचा मी केला तो मदारी, इरफान खान साहेबांच्या बरोबर, आणि रॉकी हँडसम, जॉन अब्राहम यांच्या बरोबर. पण दोन्ही ठिकाणी माझ्याशी सगळे चांगलेच वागले, कारण थोडंसं माझ्याबद्दलचं मराठीतलं लोकांना माहिती असल्यामुळं की बा मराठीतला हा जानामाना कलावंत आहे, असं एक थोडंसं तिथे आधीच पसरलेलं असायचं. सिंघमच्या वेळेला सुद्धा रोहित शेट्टी हे डायरेक्टर होते, तर ते माझ्याशी, मी त्यांच्याशी बोलायला गेलो की ते माझ्याशी बोलताना नेहमी ते उभं राहायचे आणि मला बसायला सांगायचे. तर मी त्यांना विचारलं असं का, तर ते म्हटले अहो किती झालं तरी तुम्ही मराठीतले खूप लोकप्रिय कलावंत आहात, हे आम्हाला सगळं माहिती आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मला साऊथ मध्ये काम करताना सुद्धा परमात्मा नावाच्या सिनेमात मिथुन चक्रवर्ती साहेबांच्या बरोबर काम करताना सुद्धा मला हाच अनुभव आला. दुसरं मराठीत आपलं हिंदीमध्ये कोणी सहसा एकेरी नावानं बोलत नाहीत. तिथे बोलताना आप असंच बोलावं लागतं. बोलतात साधारण, समोरच्याचा अपमान होणार नाही याची काळजी खूप घेतली जाते तिथे. त्यामुळे ते थोडंसं दडपण माझ्यावर असायचं. अर्थात मला तसा थोडासा मला रिस्पेक्टही मिळाला हिंदीमध्ये सुद्धा, फार नाही पण तरी जेवढा मला अपेक्षित होता तेवढा मिळाला. आणि मराठीत तर सगळे म्हणजे अथपासून इथपर्यंत जेवढे म्हणून कलावंत आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर मी काम केलंय. लेटेस्ट पिढी म्हणजे मी अद्वैत दादरकरच्या हाताखाली काम केलेलं आहे, त्याच्या बरोबर काम केलेलं आहे. आणि आताची नवीन येणारी तरुण पिढी सुद्धा या गेल्या 1 वर्षभरातली सोडली तर सगळे, पुष्कर श्रोत्री पासून सगळ्यांच्या बरोबर काम केलं आणि सगळ्यांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. मला कधी माझं वय जाणवून दिलं नाही, माझ्याशी खेळीमेळीनं वागले सगळे. आणि मी इतका उत्साही राहायला कारण ही आताची पिढीच, ही तरुण पिढीच मला त्यांच्यात सामावून घेत राहिली, म्हणून मी राहिलो. अजून ना कुठल्या नटाकडून आपण जास्त प्रेरणा आपल्याला मिळाली? कुठल्या अभिनेत्याकडून आपल्याला जास्त प्रेरणा मिळाली? कुठल्या म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येक नटाकडून मला काही ना काहीतरी शिकण्यासारखं मिळालेलं आहे. मला अगदी अतुल परचुरे सुद्धा, व्यक्तिवल्लीमध्ये काम करताना बोलता बोलता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी कसं उभं राहायचं आई बरोबरच्या प्रसंगात, हे मी बघितलेलं आहे. हे आपल्याला येईल का असं माझ्या मनात नेहमी विचार यायचा. अरुण नलावडेने बबडूचं काम केलं, असं काम मला जमेल का कधी, असं मी सतत घरी येऊन विचार करायचो. कुठलंही चांगलं काम बघितलं की मला ते नेहमी असं वाटायचंच. मी शिवसंभव नावाचं नाटक पाहिलं होतं. बाबूराव पेंढारकर होते, प्रभाकर मुजुमदार होते, माई भिडे होत्या. त्यातलं गाणं हे शिवजन्मावरचं गाणं हे लताबाई मंगेशकरांनी गायलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बाळ कोल्हटकर एक काम करत असत गांजे कसाचं. तर मला असं क्षणभर नाटक बघितल्यानंतर वाटलं की हे काम आपल्याला सुद्धा जमू शकेल, येईल का, हे आपलं सहज मनात आलं. ह्या गोष्टीला आता जवळजवळ 50 वर्ष होऊन गेले, कारण ऑपेरा हाऊसला हे नाटक झालं होतं. राजकमलने म्हणजे शांताराम बापूंनी त्यावेळेला चांदीची घंटा वाजवून स्वतःची नाट्यसंस्था काढली होती
तेव्हाच आहे ते, आता त्या कोणाला माहिती सुद्धा नसेल हे. तर ते गांजे कसाचं काम नंतर ज्या वेळेला मधुकर तोरडमल आणि वत्सलाबाई देशमुख यांनी संस्था काढून ते नाटक केलं, तेव्हा मोहन मुंगी ते काम करत असत. आणि मोहन मुंगी एक दिवस येऊ शकले नाहीत म्हणून मला त्यांनी विचारलं की बाबा आज रात्री प्रयोग आहे तर तू हे काम करशील का. मला खूप जुन्या लोकांनी सांगितलं की घेऊ नको, ते फार कठीण काम आहे, असं आहे तसं आहे मला सांगितलं. पण मी म्हटलं नाही कशाला म्हणू, आपल्याला येत नाही असं मीच कशाला सांगू, त्यांना ठरवू दे ना. म्हणून मी म्हटलं हो करीन मी काम, आणि मी ते काम केलं. नटेश्वराची अशी माझ्यावर कृपा अशी की ते भाषण माझं पाठ झालं. इतकंच नव्हे, ते एक ऍडिशनल वाक्यही मी त्या नाटकात टाकलं, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आणि त्यांचा दुसरा प्रयोग दुसऱ्या दिवशी झाला, त्यातही मला ते काम करायला मिळालं. पण हे मी नाटक बघितलेलं होतं म्हणून मला ते जाणीव झाली ते करायची. निर्मात्याने विचारलं किती पैसे पाहिजेत, मी म्हटलं मला 10 रुपये पाठांतराचे जास्त द्या. म्हणजे पैसे किती मागायचे ह्याचा सुद्धा आमच्या वेळेला शिक्षण नव्हतं, कारण आम्ही मोठ्या नटांना असे कधी पैसे माझे वाढव इतके पाहिजेत तरच मी काम करेन असं म्हणताना कधी ऐकलंच नाही. इतक्या मोठ्या मोठ्या नटांच्या बरोबर आम्ही कामं केली. अर्थात ते आत्ताच्या पिढीला ती नावं फक्त माहिती असतील, कदाचित ऐकलेली, पण त्यांच्या बरोबर मला त्यांच्या पायाशी बसून कामं करायला मिळाली. केशवराव दाते झाले, नानासाहेब पाठक झाले, मास्टर दत्ताराम झाले, मामा पेंडसे झाले, चंद्रकांत गोखले झाले, किती जणांची नावं, परशुराम सामंत झाले. त्राटिका नाटकातली पिल्याची भूमिका करावी तर ती सामंतांनीच, कारण हे मी नाटक 10-11 वेळा तरी पाहिलेलं आहे. ती पिल्याची भूमिका मी तुला शिकवीन असं त्यांनी सांगितलं, पण नंतर त्याचे प्रयोगही बंद झाले आणि भाऊ पण आम्हाला सोडून गेले, आणि ती एक इच्छा अपुरी राहिली. त्या नाटकातली खडाष्टक नाटकातली कर्कशरावाची भूमिका करायची माझी इच्छा ती अपूर्ण राहिली, कारण ती ही नाटकं आता होतच नाही, कोण करणार. जयंत सर, अतुलजी जेव्हा गुहागरवरून बोलत होते आता, तर हो. एक मला जुनी आठवण आली. रत्नागिरी जिल्ह्यातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपला सत्कार करण्यात आला. हो. आणि त्यावेळी भाषणामध्ये तुम्ही सगळ्यांच्या म्हणजे ज्या ज्या माणसांकडून आपण काही शिकलोय, ज्यांनी आपल्याला काही शिकवले किंवा संधी दिली किंवा जे तुमच्या करण्यासाठी तुम्ही डायरी लिहायचं ठरवलं आणि त्या डायरीचं आत्मचरित्र झालं, हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल. काय मला रत्नागिरीत पुरस्कार मिळाला तेव्हा मला अतिशय आनंद झाला, कारण रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातला माझा जन्म, त्यामुळे मला तो एक आनंद होणं अत्यंत स्वाभाविक होतं. त्यावेळेला एक मोठा नट मला येऊन भेटला होता आणि म्हणाला मला या व्यवसायात यायचं आहे, मी काय करू. मी म्हटलं 2 वर्ष स्वतःच्या खर्चानं मुंबईत राहण्याची जर ऐपत असेल तर या व्यवसायात या, कारण इतकी 2 वर्ष तरी तुम्हाला टिकाव धरावाच लागेल असं म्हटलं. इथलं माझं गणित मला सांगतं. त्यांना लवकर हे मिळालं आणि आज ते खूप खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आहेत आणि त्यांची माझी मैत्री अजूनही कायम आहे. त्यावेळेला नुसती ओळख झाली होती, पण नंतर त्यांनी माझ्याशी मैत्री केली, म्हणजे मलाही उत्सुकता होतीच त्यांच्याशी मैत्री करण्याची. मी नाव नाही सांगत, फक्त एवढंच. पण ते आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत आणि त्यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो. असंच त्यांची कारकीर्द आहे. पण आठवणीतली जी डायरी तुम्ही लिहायला सुरुवात केली आणि त्याचं मी एक छोटा माणूस असं आत्मचरित्र झालं, ते कसं काय म्हणजे घडून आलं? हो, त्याला थोडेस कारणीभूत आहेत दाजी वाटोडेकर, कारण अशा आमच्या गप्पा असायच्या. दाजींकडे मी संस्कृत नाटकात कामं शिकलो, 3 नाटकात संस्कृत नाटकात मी त्यांच्याकडे कामं केली आणि आम्ही गिरगावातलंच दोघेही रहिवासी असल्यामुळं जाता येताना बरोबर सोबत आमचं हे असायचं, घरी जाणं येणं आणि तालमीला जाणं. त्यामुळे ते म्हणायचे तू इतके बोलतोस, तू लिहित का नाहीस एखादे. आता मी त्यांना म्हटलं की अहो मी गडकरी, खाडीलकर, किर्लोस्कर, देवल यांच्या नाटकातून कामं केलेत बारीक सारीक, पण मोठ्यांची ही कामं असंख्य वेळा बघितली. त्यामुळे ते शब्द जे माझ्या तोंडात येतात
तर तुम्हाला वाटतं मी काहीतरी बोलतो म्हणून. हे माझं स्वतःच काही नाहीये. ही सगळी सरस्वती या थोर लेखकांच्यामुळे आमच्यावर झालेली आहे. तर त्यांनी तरी खूप आग्रह धरला. बरोबर. अरविंद पेळगावकर आमच्या बरोबर असायचे, नारायण बोडस म्हणून एक कलावंत होते, रजनी जोशी होत्या, निर्मला गोपटे होत्या. हे सगळे माझ्यापेक्षा कितीतरी नावाजलेले कलावंत, पण ते नेहमी मला त्यांच्यातलाच धरून राहिले कायम. आणि तसेच आम्ही होतो. गणेश सोळंकी आमच्या बरोबर होता, गिरगावात राहणारा. पण हे माझ्या मनात हे तेव्हापासून जे आलं, तर मग ते म्हणाले लिही बघू तू, काही नाही तर निदान नुसते आठवणी लिहून काढ, मला वाचायला दे. मग मी असं ठरवलं की आपण लिहावं, लिहायचं. आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एका समारंभात मला 2 शब्द बोलायला त्यांनी सांगितले. तेव्हा आणखी एका गृहस्थानं उल्लेख केला की यांनी काहीतरी लिहावं आता. तेव्हा मग मी डिक्लेअर केलं की मी एक माझ्या आठवणी लिहितोय. त्याचं पुस्तक होईल की नाही मला माहिती नाही. ते छापण्याची माझी ऐपत नाही. पण मी ते लिहून काढतोय. केवळ माझ्या मुलांना आपल्या बापानं आयुष्यभर काय केलं, नाटकात काम केलं म्हणजे हे कळावं म्हणून. एवढ्याचसाठी मी हे लिहितोय. हे मी तिथे बोललो आणि मला तिथे एक प्रकाशक येऊन भेटले, मेहत्रे नावाचे. ते आमच्या ठाण्यात रहिवासी आहेत. त्यांनी सांगितलं तुमचं पुस्तक मी छापतो, तुम्ही 1 पैसा खर्च करायचा नाही. मी त्यांना सांगितलं म्हणजे नाही आहे. ते म्हणले तुम्ही तो विचार करूच नका, तुम्ही फक्त लिहायला सुरुवात करा. पण हे खरं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या ओळखीच्या आमच्या कॉमन एका मित्राकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला की मी त्यांना मेहत्रेंना म्हटलं की अरे सावरकर ठाण्यात आलेत, आपण काय करणार का त्यांचा बद्दल काही? ते म्हणले हो मी त्यांचं पुस्तक छापतोय. ते म्हणजे मेहत्रे आज सकाळी मला असं म्हणाले. त्यामुळे मला म्हटलं हे नक्की खरंच हे आहे, ते नक्की छापतील. म्हणून मग मी सिन्सिअरली लिहायला सुरुवात केली. त्यात मला पुण्याची एक मुलगी, तिला ही अशा तऱ्हेचा काही लिखाणाचा अनुभव हवा होता. तर ती म्हणली मी नवीन असल्यामुळे मला कोण उभं करणार. तर म्हणून मी चैत्राली ओक नावाची मुलगी, ती आली माझ्याकडे लेखनिक म्हणून. ती पुण्याहून यायची बिचारी, कधी 1 नवा पैसा पुढं मी आपणहून देणं हा भाग वेगळा होता. पण तिने कधी मागितले नाही. आणि मग ते अशा रीतीने ते पुस्तक झालं. आणि ते निर्मिती आणि संस्थापक असलेले विद्याधर निमकर माझ्याकडे आले आणि ते म्हणले आम्हाला तुमचा सत्कार काय 80 वर्ष पुरी झाल्याबद्दल सहस्र चंद्र दर्शन सोहळा. मी म्हटलं एवढा मोठा नाहीये, मी काय केलंय काय आयुष्यात? मी पोट भरण्यासाठी नाटकातून कामं केली आणि तेवढंच केलंय फक्त. एक गोष्ट आहे की मी निष्कर्जी राहिलोय. तर ते म्हणाले नाही तुम्ही आमचे संस्थापक सभासद आहात, इतकी वर्ष आमचे सभासद, स्थापनेपासून आमचे तुम्ही सभासद आहात आणि आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, तुम्ही नाही म्हणायचं नाही. आणि मग त्यांनी सहस्र चंद्र दर्शन सोहळा रवींद्रला केला. मोठमोठे पोस्टर्स लावले संबंध थिएटरवर. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. विक्रम गोखलेनी प्रकाशन केलं. शरद पोंक्षे त्या समारंभाला प्रास्ताविक म्हणून बोलायला आले. मला वाटतं पोंक्षेच्या हस्ते प्रकाशन झालं आणि गोखलेनी प्रास्ताविक केलं. असं ते झालं. त्यानंतर मी 1-2-3 प्रवेश करून दाखवले आणि तो सहस्र चंद्र दर्शन सोहळा पार पडला आणि ते अशा रीतीनं पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव काय ठेवावं हा प्रश्न पडला होता. तो मंगेश कदमने सोडवला. तो म्हणला तुम्ही पुस्तक लिहिताय ना, नाव लिहा एक छोटा माणूस. त्याने नाव दिलं आणि ते नाव ठेवलं पुस्तकाला. असं हे सगळ्यांच्या देणगीतून उभं राहिलेलं पुस्तक आहे. सोहळ्यामध्ये तुम्ही अंतू बर्वा आणि तळीरामाचं स्वागत केलेलं. तर आजच्या मुलाखतीत आम्हाला तळीराम किंवा अंतू बर्वा ऐकायला मिळेल का? हो, कुठलंही तुम्ही सांगाल ते मिळेल. आणि दोन्ही हवी असली तरी दोन्ही. पण एक आम्हाला तर हो दोन्ही ऐकायला दोन्ही. अंतू बर्वेची गोष्ट अशी आहे की हे काम मला जेव्हा करायला मिळालं
त्यावेळेला सुधीर भटाने मला सांगितलं की बघ तुला हे काम देतोय, पण बाकीची तुझी नाटकं मला नको आहेत हा. तारखा बिरखा लागल्या तर काय नाहीये नाहीये म्हणून सांगायचं नाही मला. हे आधीच त्याने सांगितलं मला. तर त्याचा स्वभावच होता, प्रेम करणारा, वेगळ्या पद्धतीने प्रेम करणारा माणूस, निर्माता. त्याच्यानंतर मग ते काम मी करायला लागलो. आमची रंगीत तालीम बघायला भाई स्वतः आले होते. माझा एकही फोटो भाईंच्या बरोबर नाही, ही विशेष गोष्ट आहे. हो. कारण बाकी सगळेजण तिथे इतकं त्यांच्याशी बोलत होते की मला कोणी विचारलंही नाही, त्यांच्याही लक्षात नाही आलं. पण फोटो नाही एवढं खरं. तर ते नंतर मला एवढंच म्हणाले की तू काही माझी अजिबात कॉपी केली नाहीस कुठे, तू वेगळ्या पद्धतीने बोललास. त्यामुळे मी त्यांना एवढंच म्हटलं की कोकणात तुम्ही आमच्या गावी जर आला तर तुम्हाला घरोघर अंतू बर्वा मिळतील. त्यामुळे ही भाषा बोलायला मला काही फार कठीण गेलं नाही. आणि म्हटलं ही अंतू बर्व्याची स्वाभाविक भाषा आहे, ते सगळे संस्कार माझ्यावर तसेच आहेत, ते मी फक्त सादर केले. पण अंतू बर्व्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कारण अंतू बर्व्यानं मला अमेरिका दाखवली, अंतू बर्व्यानं मला प्रसिद्धी मिळवून दिली. म्हणजे वाव. मी असं म्हणेन की दिनकर डेरेने कामण्णाचं भूमिका इतकी गाजली की त्यांना लोक दिनकर कामण्णा म्हणायला लागले. तसं लोक असं म्हणायला लागले की अंतू बर्वा म्हटल्यानंतर तुम्हीच आमच्या समोर येता. बरोबर. अमेरिकेमध्ये कित्येक कुटुंबातल्या लोकांनी माझे पायावर अक्षरशः डोकं ठेवलं की आम्हाला आमच्या वडिलांची आठवण झाली. त्याचं कारण अंतू बर्वा म्हणजे निव्वळ म्हणून मी कधी केला नाही. त्या अंतू बर्व्याची सुद्धा एक व्यथा होती, ती नाटकात काय आलेली नाहीये, ती पुस्तकात आहे, तो भाग वेगळा. पण त्या अंतू बर्व्याचा मी विनोद कधी केला नाही. अंतू बर्व्याच्या बोलण्याच्या पद्धतीतून विनोद झाला. हो, साधी गोष्ट अशी, नक्कीच. काय आमच्या वकील साहेबांचे जावई ना, या बसा, झटक्यात ओळखलंय. काय मुक्काम आहे का आपली फ्लाइंग विजिट? नाही, 4 दिवस राहणार आहे. उत्तम. थोडक्यात गोडी असते. त्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखे करू नका. त्याने 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोबकर वकिलांनी त्याला खाणे सारवायच लावले. जावई झाला तरी तो सुद्धा जास्त दिवस राहिला की दशमग्रह होतो. हो, काय समजले? ही त्याची बोलण्याची पद्धत अंतू बर्व्याची. अजून सुद्धा आम्ही आमच्या गावातले लोक एकत्र भेटतो तर आमच्या बोलण्यात हे शब्द येतात, थोडेफार वेगळे येतात. आणि सर तळीरामाबद्दल काय सांगा? तळीराम, तळीरामाचं काम मी पाठ केलेलं होतं, कारण मी भगीरथाचं काम तळीरामाबरोबरचा, भगीरथ ही व्यक्तिरेखा मी दामुअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, राजा गोसावी, शरद तळवलकर, गणेश सोळंकी, सुहास भालेकर, सगळ्या या मोठ्या नटांच्या बरोबर भगीरथाची भूमिका केलेली आहे. त्यामुळे मला प्रत्येकाची तळीराम करण्याची पद्धत ठाऊक होती. माझ्या दृष्टीनं सर्वात उत्कृष्ट तळीराम होता श्री जोगळेकरांचा. श्री जोगळेकरांनी मला शिकवलं. म्हणजे माझ्या सासऱ्याने श्री जोगळेकरांना एक चिठ्ठी दिली की माझे जावई या व्यवसायात येऊ इच्छितात, त्यांना जुन्या नाटकातली कामं शिकायची. श्री जोगळेकरांनी मला अट घातली की पदरचं एकही वाक्य मी बोलणार नाही असं कबूल करा, तरच मी तुम्हाला ही कामं शिकवेन. त्यांनी मला मृच्छकटिक मधला मैत्रेय शिकवला, त्यांनी भावबंधन मधला कामण्णा शिकवला, घनश्याम शिकवला, धुंडीराज, धनेश्वर, 4ही पात्र मला शिकवली. एकच प्याला मधला तळीराम तर त्यांनी मला शिकवलाच, बाकीच्या पात्रांची मला ओळख करून दिली. कारण ते म्हणाले ही पात्र तुम्ही करावं असं वाटत नाही, कारण ती तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभणारी नाही. तर तळीरामाचं काम त्यांनी मला शिकवलं. तळीराम हा सातत्याने आयुष्यभर दारू पिणारा असल्यामुळं त्याच्यावर दारूचा अंमल होत नाही. दारूचा काही परिणाम त्याच्याबरोबर होतो, पण दारूचा अंमल त्याच्यावर होत नाही. त्यामुळे लोकांना दारूचा अंमल दिसला पाहिजे, पण त्याचं बोलणं सगळं स्वच्छ स्पष्ट कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मला बोलायला शिकवलं. त्या पद्धतीनं मी करत आलो काम. पहिलंच त्याचं वाक्य, एक 2-3 वाक्य तेवढी मी बोलून दाखवतो. म्हण सुटत नाही, एकदा घेतली की म्हण सुटत नाही.
आणि तेवढ्यावरून म्हणे दारू वाईट. भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता, पण ती जन्माची चिकटते खरी. तशीच बायको एकदा लग्नात नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बी लागतो. मग मला सांगा, कुणी पदव्या घ्यायचं टाकलंय का लग्न करायचं ठेवलंय? मग दारू बायको वाईट नाही, पदवी वाईट नाही, आणि दारूच तेवढी वाईट का? घ्या. खूप छान सर. नाही आता तुम्ही म्हणालात ना बायको आयुष्यभर चिकटते, तर त्यांना मला तेच विचारायचं, उषाताईंचं काय म्हणणं आहे तुमच्या आजच्या या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल? उषाताईंकडून मला 2 शब्द ऐकायचे. तिचं काय म्हणणं, आता आपल्याकडे भारतीय परंपरेप्रमाणे बायकोचं म्हणणं नवऱ्याबद्दल नेहमी चांगलंच असायला हवं अशी हे आहे. पण ती परंपरा सोडली तरी सुद्धा तिचं म्हणणं माझ्याबद्दलच चांगलंच आहे. कारण असं आमच्या घरी येऊन 1-2 लोकांनी असं हे केलं, अहो काय तुमचे मिस्टर अमुक करतात तमुक करतात. ती म्हणे ते काय करतात त्याच्याशी मला कर्तव्य नाही. ते घरी आले की माझे मिस्टर असतात, ते बाहेर गेल्यावर त्या नाटकातल्या भूमिकातलं काय असेल ते असेल, पण माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आजपर्यंत त्यांनी मिळवलेला पै ही सगळी माझ्या घरात येते आधी. त्यामुळे तिचा विश्वास मी मिळवलाय, माझ्या मुलांचा विश्वास मी मिळवलाय. अण्णा 1954 पासून राजेशजी मला एकच मिनिट बोलायचंय. अण्णा, आता आपल्या सौभाग्यवतींच्या बाबतीत आपण बोलतोय, आपल्या दोघांचा एकमेकांवरती गाढ विश्वास आहे. एवढंच नव्हे तर आपण नेहमी सोबत असता, जीवनाच्या सगळ्या चढ उतारांमध्ये आपण नेहमी सोबत असता. आपल्या जीवनशैलीमध्ये आपण जे काही आजपर्यंत वाटचाल केली त्याच्यामध्ये आपण मॉर्निंग वॉक कधी सोडलेलं नाही, आणि ह्या मॉर्निंग वॉकला सुद्धा पहाटे लवकर उठून आपण दोघे जाता. एवढंच नव्हे तर आपण जे म्हणालात की आमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे, त्याला कारण आहे की जेव्हा आपण मॉर्निंग वॉकला जाता तेव्हा जवळजवळ 200 स्तोत्र आपण म्हणता, आणि त्यात अग्रेसर आहे आपण अथर्वशीर्ष ह्याला मान दिलेला आहे. आणि ह्या सगळ्यामुळे आपलं पाठांतराकडे खूप जास्त प्रभाव पडतो, किंवा कुठलंही जे भाषण असतं किंवा आपला जो डायलॉग असतो किंवा आपल्या नाटकाचं स्क्रिप्ट असते, ही पाठ होण्यास मदत होते आणि चिरकाल आपली स्मरणशक्ती चांगली राहते असं आपण म्हटलेलं आहे. याचप्रमाणे आणखीन एक मला भूमिका आपली आठवते, बच्चाजी बल्लाळची. तर याच्यामध्ये आपण ज्येष्ठ आपण त्यांना नारायणाची काय लक्ष्मीनारायणाची जोडी असं म्हणवता, सीमादेव आणि रमेश देव यांच्यासोबत काम केलंय. पण आपण तिथे असं वाक्य लिहिलंय की ही भूमिका मला अपघातानेच मिळाली. तर याच्या मागे काय रहस्य आहे? त्याच्यामध्ये ती भूमिका त्या संचामध्ये नेहमी बबन प्रभू करत असत. अच्छा. आणि मी मोहन तोंडवळकर म्हणून निर्माते होते, त्यांच्याकडे मी खूप कामं केलेली आहेत. तर त्यांचा मी असाच एक विश्वासातला नट होतो की हा कधीही आपल्या उपयोगी पडेल. तर त्यांचा एक दिवस मला रात्री निरोप आला की उद्या सकाळी जो प्रयोग आहे साहित्य संघामध्ये, त्यात बच्चाजी बल्लाळची भूमिका तुला करायची. ते नाटक मी नुकतंच बघितलं होतं आणि त्याचे दिग्दर्शक होते आत्माराम भेंडे. तर मी जाऊन लगोलग पुस्तक पहिल्यांदा मिळवलं आणि पुस्तक मिळून ते सगळं पूर्ण वाचलं. आणि सकाळी लवकर मी 7:30 वाजताच आत्माराम भेंडेंच्या घरी गेलो. ते आमच्या घराच्या अगदी जवळच राहत होते. मी त्यांना म्हटलं की आज बच्चाजी बल्लाळची भूमिका मला करायची आहे, कारण बबन प्रभू अवेलेबल नाहीये. ते म्हटले ठीक आहे, हरकत नाही, भाषण पाठ आहे तुमचं? म्हटलं हो पाठ आहे. मी ठोकून दिलं पाठ आहे म्हणून. केलंय का काम? म्हटलं केलंय पूर्वी एकदा, पण ते मी आमच्या गॅदरिंगच्या नाटकात वगैरे असं तसं केलेलं आहे प्रयोग, असा व्यावसायिक प्रयोग नाही केलेला. तर म्हटलं तुम्ही जरा लवकर आलात तर बरं होईल. येतो मी म्हणाले. येतो.
आणि मी साहित्य संघात जाऊन माझं सगळं भाषण व्यवस्थित 3-4 वेळा त्या एंट्री एक्झिट त्यांच्या जशा होत्या तशा घेऊन सगळी तयारी करून ठेवली आणि ते आले आणि मी काम केलं. तर ते त्यांनी मला सांगितलं की तू याच्यापूर्वी केलंस का काम? म्हटलं नाही केलं, होय पहिल्यांदाच करतोय. चांगलं केलंस म्हणाले. असं ते अपघातानं मला काम मिळालं. म्हणजे मी त्या दिवशी घरी सकाळी असण्याचं काही कारणही नव्हतं. मी नेहमी, कारण रविवार होता त्यामुळे सकाळचा वेळ रोज मी त्यावेळेला मफतलाल बाग मध्ये पोहायला जात नसे आणि रविवार असला म्हणजे मग आम्ही आणखी जास्त वेळ पोहायचो. पण त्या दिवशी मी काय घरी आलो, अचानक लवकर घरी आलो आणि हा मला निरोप आला की असं तुला काम करायचंय. म्हणून मी म्हटलं हे अपघातानं काम मिळालं. अशी आणखी एक गोष्ट आहे, मी बाहेरून घरी येत होतो आणि मला साहित्य संघामध्ये त्यावेळेला चित्रे नावाचे एक मॅनेजर होते, ते भेटले. ते म्हणले काय करतोयस? म्हटलं काय नाही, मी घरी जातोय. नाही नको जाऊ, इथेच थांब जरा. म्हटलं का? नाही तुला आता काम करायचं आहे. म्हटलं कुठलं नाटक आहे? तर ते म्हणाले जंगली कबूतर. तर मी ते नुकतंच नाटक बघितलं होतं आणि त्यातलं मी काम बघितलं होतं जे त्यांनी मला करायला सांगितलं ते. तर मी म्हटलं आत्ता? अहो म्हटलं नाटक सुरू व्हायला अर्धा तास जे आहे जेमतेम. नाही नाही नाही, ते तू थांब इथे. म्हटलं नाही, मी घरी जाऊन कपडे घेऊन येतो. त्यांना भीती वाटली की हा गेला की येणारच नाही. म्हटलं नाही, मी येतो, नक्की येतो, कपडे घेऊन येतो, नक्की येतो. आणि मी कपडे घेऊन आलो आणि मी ते काम केलं. प्रत्येक प्रवेशाच्या आधी जाऊन मी ते बघायचो, वाचायचो, लक्षात ठेवायचो आणि जायचो. असं ते काम केलं. असंच शॉर्टकट नावाचं एक नाटक होतं, त्याच्यातलाही असंच 3:30चा प्रयोग होता शिवाजी मंदिरला, हाऊसफुल प्रयोग. आणि 2 वाजता मला सांगायला आले की तुम्हाला काम करायचं. मी आपला मला एक माहिती होतं की आपण अशा तऱ्हेनं काम करत गेलो तरच आपल्याला कामं मिळतील. नंतर काही वेळा असंही झालेलं आहे एकदा की मी नाटकाला आलोय असं समजलं की कोणीतरी विचारायचे, अरे तू कोणाचं काम बघून ठेवतोयस आज? मी सांगायचं नाही नाही, मी कोणाचं काम बघायला आलेलं नाही, मी नाटक बघायला आलो. एकदा बेबनशाही नाटक असंच बघायला गेलो आणि मला आतमध्ये बोलावून घेतला. मी म्हटलं मी नाटक बघायला आलोय. नाही नाही नाही, आता पुढली एंट्री खाशाबाची आहे, तुला ते काम करायचं. म्हटलं आता अहो मी नाटक बघायला आलो, मी कुठल्या तयारी नाही आलो. नाही नाही नाही, ते तुम्ही कराच. आणि मला करायला लावलं. मी ते नाटक बघितलेलंही होतं आणि मला ते कामही माहिती होतं. हा म्हणजे माझा मूळचा स्वभाव असा होता की घरी रोज नाटक हे बघायलाच पाहिजे, बघायचं साहित्य संघात जाऊन. म्हणून व्हॉलेंटिअरचं सुद्धा काम केलेलं आहे साहित्य संघात. आणि तिथे जवळच आमचं घर होतं. आमच्या घरी मी किती वाजता येतो हे पाहण्यासाठी एकदा आमच्या थोरल्या बहिणीनं माझी गादी गॅलरीत टाकलीच नाही. त्यावेळेला गिरगावातून सर्रास गॅलरीत झोपायची प्रथा होती. गादी टाकलीच नाही, मी तसाच लादीवर झोपलो. मग ती म्हणाली की अरे तू किती वाजता येतोस, आम्हाला कळायला तर पाहिजे. मी म्हटलं काही काळजी करू नका, मी नाटक संपल्यावर लगेच घरी येतो, मी रात्रभर कुठे बाहेर हिंडत नाही. तेव्हा मग ते गादी पुन्हा टाकायची सुरुवात केली. तर ते त्यामुळे मी एक नाटक 7-7, 8-8 वेळा पाहिलेलं आहे. राजा वसावी आणि चित्तरंजन कोल्हटकर यांचं घनश्याम आणि कामण्णा हे नाटक मी इतक्या वेळा पाहिलंय. धुंडीराजेचं काम मी इतक्या वेळा पाहिलंय, चंद्रकांत गोखलेंचं पाहिलंय, दत्ताराम बापूंचं पाहिलंय, नंतर गोपीनाथ सावकारां त्यांचंही पाहिलेलं आहे. एकदा अचानक मला यांनी सांगितलं की तुम्हाला आता चंद्रकांत गोखले येऊ शकत नाही, तुम्हाला आता धुंडीराजेचं काम करायचं आहे. म्हटलं करतो. पण मी कधी पदरचं बोललो नाही. सावरून घेण्यासाठी सुद्धा मी पदरचं बोललो नाही. एका नाटकात तर मी शेवटी सांगितलं निर्मात्याला आधीच की मला प्रॉम्प्टर वगैरे ठेवू नका, माझा मी काय तो गोंधळ घालीन, माझा मी निस्तरीन, पण माझा मी काय करीन, मला कोणाची त्याच्यासाठी हे नको, भागीदारी नको. एकदा वाचलं की पाठ व्हायचं. मला दाजी वाटोडेकरांनी एकदा विचारलं की कसं तुझं पाठ होतं, कारण त्यांनी मला साष्टांग नमस्कार घातला. दुरितांचे तिमिरगावचा प्रयोग 3:30चा साहित्य शिवाजी मंदिरला होता. दुपारी घरी येत असताना मला 1:30 वाजता पेंढारकरांनी थांबवलं, थांब जरा माझं काम आहे.
म्हटलं माझं काहीच काम नाही, पण नाही चल बसा टॅक्सीत बसा. मला घेऊन गेले शिवाजी मंदिरला. म्हटलं अहो, माझं जेवण व्हायचंय, मला वडापाव खायला दिला आणि मला म्हणाले तुम्हाला आत्ता पंताचं काम करायचंय. जेमतेम पाऊण तास नाटकाला होता. मी म्हटलं अहो 120 पानी पुस्तक म्हटलं तर 80 पानं नक्कल पंताची आहे. नाही नाही तुमचं होईल पाठ, ते तुम्ही करायचंय. मग म्हटलं माझ्या लक्षातच आपली सुटका नाही. तिथे कंपनीत कोणाकडे पुस्तक नाही. शेवटी टेप रेकॉर्डर वाल्याकडे पुस्तक मिळालं, ते घेतलं आणि मी म्हटलं की मला आता असं करा, टक्कल बसवा आणि 1 तास माझ्याशी कोणी बोलू नका. प्रयोग सुरू होईपर्यंत माझ्याशी कोणीही बोलू नका. आणि मी प्रत्येक वेळ प्रवेश वाचायचा आणि जायचा. ते नाटक मी 57 साली 22 वेळा पाहिलेलं होतं. केवळ मामा पेन्शनचं काम. त्यांचं माझं नातंही नव्हतं त्यावेळेला काही. त्यांच्या बदली 5 प्रयोग श्री जोगळेकरांनी काम केलं, तेव्हा ते कसं काम करतात हे बघण्यासाठी पुन्हा मी त्यांचं श्री जोगळेकरांचं काम पाहिलं. म्हणजे हे काय करतात, ते काय करतात, त्या दोघातलं आणखी चांगलं काय असू शकतं हे बघण्यासाठी. म्हणून मी जेव्हा ते काम माझं, मग पेंढारकरांनी मला विचारलं की तुम्ही कायमचं हे काम कराल का? म्हटलं तालमी घेणार असाल तर करतो. मग मला मामाने सांगितलं की माझी आणि तुमची शरीर यष्टी आणि एकूण बोलण्याची ढब वगैरे वेगळी आहे, तेव्हा तुम्ही माझ्यासारखं काम करू नका, तर तुम्ही धूर्त, लबाड, लुच्चा असं बेरिंग घेऊन काम करा. मी त्या पद्धतीनं काम केलं आणि माझं तेही काम गाजलं. जवळजवळ 300 प्रयोग मी काम केलं. खूप काम गाजलं. या जुन्या नाटकांनी मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी लोकांच्या आदराला मी प्राप्त झालो. सर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले. हो, अगदी जीवन गौरव पुरस्कार मिळाला आपल्याला. हो. अखिल भारतीय नाट्य परिषदेने आपल्याला जीवन गौरव पुरस्कार दिला. हो. नाट्य संमेलनाचे आपण अध्यक्षही होता. विश्व मराठी साहित्य संमेलन जे आहे अमेरिकेमध्ये, मला वाटतं न्यू जर्सी मध्ये भरलेलं होतं. न्यू जर्सी मध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, त्यामध्ये आपली उपस्थिती होते. तेथे आपला सत्कार करण्यात आला. शेवटचा प्रश्न आहे हा माझा. या सगळ्या पुरस्काराबद्दल आपल्या भावना नक्की काय? एक प्रश्न सतत डोळ्यासमोर उभा राहायचा की मी खरोखर या सगळ्या मिळणाऱ्या आदराला आहे का योग्य, हा प्रश्न मला सतत सतावतो अजूनही. मला मंगेश कदमने एक दिवस शेवटी सांगितलं की आता असा विचार करणं सोडा. लोक तुम्हाला मोठा मानतायत. तुमच्याबद्दल कोणीही असं म्हणत नाही की तुम्ही खूप आव आणता, आपल्याला खूप ज्ञान आहे असा, आणि तसं काही नाही. तुम्ही सरळ सोट आहात, साधे आहात आणि स्पष्ट वक्ते आहात. कधी कोणाशी तुमचं भांडण नाही, अजात शत्रू आहात. तुम्ही काय असं मानता? पण मला, कारण मी शेवटी मी म्हटलं की अरे मी इतकी कर्तृत्ववान माणसं पाहिलेत, त्यांच्या सहवासात इतके दिवस काढलेत, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचं काम मी इतकं बघितलेलं आहे की यांच्या समोर मी स्वतःला कसा मोठा म्हणून, हा म्हटलं माझा सतत जाणवणारा हे आहे, प्रश्न आहे. विश्राम बेडेकरांच्या बरोबर मी 2.5 वर्ष काढली त्यांचा सहाय्यक म्हणून. सहाय्यक हे म्हणायला, पण खरं म्हणजे हरकाम्या पोऱ्या म्हणूनच होतो मी. त्यांच्या नोकरी सांभाळून मी करत असे. पण त्यांच्याबरोबर मी टिळक आगरकर मध्ये मी जेव्हा काम केलं, गोपाळराव जोशी, तेव्हा ते मला एवढंच म्हणाले, गड्या आपल्याला काही येत नाही म्हणून तुम्हाला सांगितलंस, पण तुला खूप काही येत आहे. म्हटलं साहेब, तुमच्यासारख्या विद्वान माणसासमोर कोरीपाटी घेऊन बसलं तर काहीतरी शिकायला मिळतं, लिहायला मिळतं. पण आपल्याला काही येत आहे असं म्हणून जर तुमच्या समोर मी बसलो असतो तर याला येत आहे, याला काय सांगायचं असं म्हटलं झालं असतं. मला ते नको होतं. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, विश्राम बेडेकर या विद्वान माणसाबरोबर मला एवढे दिवस काढायला मिळाले, याच सर्वथैव कारण दामुक यांचं. कारण माझे पाऊल मध्ये मी त्यांच्याकडे काम केलं 65 साली, 65-67 साली. त्यानंतर साहित्य संघासाठी टिळक आगरकर त्यांनी जेव्हा बसवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं सावरकरला बोलवून घ्या. इतकी बॅकस्टेजची चोख व्यवस्था मी करत असते. टिळक आगरकरच्या वेळेला सुद्धा मला बॅकस्टेज करण्यात कधी कमीपणा वाटला नाही. उलट सगळं आपल्याला शिकायला मिळतंय याच्यात मला आनंद होता.
सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर मध्ये मी 8 वर्ष काढली. तिथे म्हणजे आज हा आला नाही याचं काम करा, तो आला नाही त्याचं काम करा, तेही काम करा. मी अल्लादीन जादूचा दिवा या नाटकात भक्ती बर्वे बरोबर अल्लादीनचं काम केलंय, भक्ती बर्वेच्या बापाचं काम केलंय आणि त्यातला एक खुशमस्कऱ्या दरबारातला म्हणून विनोदी कामही केलेलं आहे. अमुक एक काम केलेलं नाही असं नाहीच. एकदा पंडितराज जगन्नाथचा कणकवलीला प्रयोग होता आणि दत्ताराम बापू पोहोचू शकले नाहीत वेळेवर रेल्वेच्या संपामुळे. तेव्हा त्यांचं काम कुणी करायचं, कारण डिक्लेअर केलेला प्रयोग रद्द करायचा नाही असा पेंढारकरांचा खाक्या होता. तर सगळ्यांनी माझं नाव सुचवलं. तर मला म्हणाले तुम्ही कराल का? म्हटलं करीन. म्हणले भाषण पाठ आहे का? म्हटलं अहो गेले जवळजवळ 150 प्रयोग मी पंडितराज मध्ये काम करतोय. आम्ही तुमच्या शिस्तीप्रमाणे आम्हाला अर्धा तास आधी यायला लागायचं. आम्ही इथे यायचो आणि बसायचो. नाटक सुरू झाल्यानंतर एंट्री होईपर्यंत आम्ही आत मेकअप करत बसायचो आणि सगळे डायलॉग्स कानावरून आपोआप जायचे, इच्छा असो वा नसो. त्यामुळे दत्ताराम बापू जे बोलत असत ते सगळं कानावरनं गेलेलं आहे. ते पाठ आपोआप झालंय. मी मुद्दाम नाही केलंय, ते आपोआप पाठ झालं. आणि मग पुढचे त्या दौऱ्यातले 5 प्रयोग मी मनसूर खानचं काम केलं. सर धन्यवाद. आज आपण खर तर आज आपण आमच्या या जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावरती आलात, आमच्याशी हितगुज केलं, छान गप्पा मारल्या. अतुल परचुरेजींनी आपल्याबद्दल फार सुंदर माहिती दिली. आपल्याबद्दल मनामध्ये असलेला भाव आमचा अधिकच वृद्धिंगत झाला. आणि खरं तर आजच्या या मुलाखतीमधून जे स्ट्रगलर करणारे आहेत किंवा जे नवीन नाट्य क्षेत्रामध्ये नुकतीच ज्यांनी एंट्री केलेली आहे त्यांच्यासाठी आज फार मोलाचं मार्गदर्शन आपल्या या मुलाखतीमधून आपण आज उपलब्ध करून दिलं. खरं तर 85 वर्षी खरं तर मुलाखत घेण्या अगोदरच माझ्या मनामध्ये एक संभ्रमता होती की अण्णांचं वय 85 आहे, अण्णा व्यवस्थित बोलतील ना. परंतु अण्णा खरं सांगू का, माझं वय आपलं निम्मे आहे. म्हणजे माझं वय आपल्या वयाच्या निम्मे आहे. मला आजही इतकं जर बोलायचं झालं तर थोडीशी धाप लागते. आपण मात्र कंटिन्यू बोलत आहात. खरं तर आपली स्मरणशक्ती आणि एक चांगला शब्द तन मन बुद्धी आणि स्मरणशक्ती आजच्या तरुण पिढीला लाजवेल अशीच आहे. आपल्याबद्दल अभिमान आमचा अधिकच वृद्धिंगत झालेला आहे, अधिकच दुणावलेला आहे. आपण आज जागतिक साळी फाउंडेशनच्या या व्यासपीठावरती येऊन जागतिक साळी फाउंडेशनचं व्यासपीठ आपण धन्य केलं. त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची मुलाखत संपण्यासाठी आपली परवानगी मागतो. धन्यवाद. मला बोलावल्याबद्दल आणि माझे 4 बेडेवाकडे शब्द ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश. जय